नमस्ते यतिराजाय नमस्ते यतिराजाय विवेकानन्दसूरये विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे. आपल्या सर्वांना श्रुत आहे की आपलं आयुष्य हे प्रारब्धाची परिणिती आहे. प्रारब्ध आहे संचितातून या जन्मामध्ये भोगण्यासाठी वाट्याला काढलेलं आपलं जुनं कर्म किंवा त्याची फलं म्हणजे प्रारब्ध इतपत आपल्याला सर्वांना माहिती आहे. प्रारब्धवशात सुख आणि दुःख दोन्ही अनुभव येतात. किंबहुना सुखाचे कमी आणि दुःखाचे जास्त असे येतात. मग अशा सतत प्रारब्धवशात सुखदुःखाने त्रस्त असणाऱ्या समस्त जीवांना तारक कोण, तारणहार कोण? जो दुःखात आहे तो दुःखात असणाऱ्याला मदत करू शकत नाही. जो त्रस्त आहे तो त्रस्त असणाऱ्याला मदत करू शकत नाही. आणि जो शांत झालेला आहे, जो प्रशांत आहे, तो परत येऊ शकत नाही. अडचण मोठी आहे. ज्यांना या त्रासातून कसं मुक्त व्हावं असं सांगण्याचा अधिकार आणि अनुभव दोन्ही आहेत, ते येण्याच्या पलीकडे गेलेले आहेत. आम्हाला त्यांच्या येण्याची गरज आहे, पण त्यांना इकडे येण्यासाठी काही कारण उरलेलं नाही आहे. विचार करून पहा, प्रश्न मोठा बिकट आहे. आणि मग अशा वेळेला केवळ आणि केवळ असंख्य जीवजंतूंच्या ज्ञान उद्दीपनासाठी, त्यांच्या प्रारब्धवशामध्ये होणाऱ्या त्रासांपासून त्यांची मुक्ती करण्यासाठी आणि शास्त्राने घातलेले नियम अबाधित ठेवावेच लागतात म्हणून मायेकडून थोडंसं प्रारब्ध उधारीनं घेऊन ते ब्रह्मतत्व केवळ आपल्यासाठी तेच त्रास आणि कष्ट सोसून आपल्या मुक्तीसाठी इथे येतं. याच्यापेक्षा आणखीन काय अनुकंपा असू शकेल? आणि अशी अनुकंपा, हे अर्जुना, जेव्हा जेव्हा मला असं कळतं की तुला होणारा त्रास तुझ्या सहन करण्याच्या मर्यादेच्या पलीकडे गेला, तुझ्यातल्या धर्माला ग्लानी आली, तेव्हा मी तिथं आलेलोच आहे. आणि तुझ्यासाठी जितके लागतील तितके कष्ट सोसून मी आलेलं आहे. किंबहुना माझं येणं हे सुखासाठी नाहीच आहे. माझं येणं हे दुःखामध्ये सुखप्राप्ती कशी करून घ्यावी असंच असल्यामुळे मी ब्रह्मविद्वर असलो तरी लोकांनी मला दगडं मारलेली आहेत. मी ब्रह्मविद्वर असलो तरी मी ब्राह्मण आहे याचं सर्टिफिकेट किंवा याचं प्रमाणपत्र मागितलेलं आहे. आणि मी ब्रह्मविद्वर असलो तरी मला 5-5 दिवस उपाशी ठेवलेलं आहे. आणि म्हणून असे ब्रह्मविद जे स्वामीजी होते, त्यांचं चरित्र पाहण्यामागे आपल्याला 2 प्रकारच्या प्रेरणा मिळतात. एक, की माझ्यापेक्षा जास्त दुःख असणारी व्यक्ती सुखरूप झाली, आणि ती झाली हे मी माझ्या शब्द अनुभवांनी ऐकलं किंवा पाहिलं. बालकृष्णाच्या किंवा कृष्णाच्या लीला, रामचंद्रांच्या लीला या मी वाचतो. पण इथे माझ्या निश्चितपणे जिथे माझी खात्री पटेल अशा प्रकारचे संत घडून गेल्याची मला आता पूर्ण ग्वाही आहे. आणि म्हणून स्वामीजींचं चरित्र जे आहे त्या चरित्र्यामध्ये हा आत्मविश्वास वाढवणं हे स्वामीजींच्या चरित्राचं काम आहे. शास्त्रात खूप गोष्टी सांगितलेल्या आहेत, पुराणात खूप गोष्टी सांगितलेल्या आहेत, इतिहासात खूप गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि या सगळ्या सांगितलेल्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर आपला असणारा विश्वास किंवा श्रद्धा ही कशा प्रकारची आहे? रेड्याच्या पोटी वेद बोलला जाऊ शकतो का? श्रद्धेपोटी हो म्हणतो.
मनामध्ये कुठेतरी शंकेची पाल चुकचुकत असते. पंचमहाभूतांवर विजय मिळवता येतो का? अष्टदा सिद्धी नावाचं प्रकरण खरोखर अस्तित्वात आहे का? खरोखर रावणाच्या लंकेत जाताना हनुमानाने ते व्यापक रूप घेतलं होतं का? अशी दास्यभक्ती असू शकते का? एक वानर एका देवाची इतकी सेवा करू शकतं का की ज्याचा आदर्श निर्माण व्हावा? की या सगळ्याच गोष्टींना केवळ कपोलकल्पित असं समजून श्रद्धेपोटी घ्यायचं? या सगळ्याचा निर्णय अशा स्वामीजींच्या चरित्रातून होतो. आणि म्हणून या स्वामीजींच्या चरित्रामध्ये आत्तापर्यंत आपण पाहत होतो की त्यांचं शिक्षण कसं झालं. स्वामीजींनी एक असं ध्येय ठेवलं होतं की माझ्या शाळेमध्ये, माझ्या युनिव्हर्सिटीमध्ये, माझ्या अभ्यासक्रमामध्ये जे शिकवलं जातं ते मी अभ्यास करेनच, पण माझ्या अभ्यासक्रमामध्ये असलेला अभ्यास हा माझा अभ्यास, हे सोडून असणारं जितकं ज्ञान आहे त्याचा माझा काही संबंध नाही, हे मांडण्यासाठी स्वामीजी तयार नव्हते. आम्ही तयार आहोत. याच्या कारण असं आहे की चौफेर ग्रहणशक्ती जर वाढवायची असेल तर घेणाराला प्रत्येक गोष्टीतून काहीतरी घेता येतं. तुम्ही ज्या विषयातून जे घ्याल तो विषय कदाचित अध्यात्माशी संबंधित नसेल, याच्याहीपेक्षा पण असं निकृष्ट अशा विषयामधून उत्कृष्ट भावना करता येते. स्वामी विवेकानंदांना काही मित्र चुकीच्या ठिकाणी घेऊन गेले, रामकृष्णांनाही घेऊन गेले. बिचारे रामकृष्ण तर इतके देवस्वरूप होते, त्या स्त्रीला पाहिल्यानंतर आपण वाचताना ती कथा, ती स्त्री अमुक होती आणि रामकृष्ण तिथं गेले असं वाचतो. गेलेले रामकृष्ण मात्र आणखीन एका आईला भेटून आलो म्हणून परत आले. फरक इथं आहे. हा जो दृष्टिकोन निर्माण होतो, हे दृष्टिकोन निर्माण होताना स्वामीजींच्या आयुष्यामध्ये सुद्धा असं दिसतं की प्रत्येक विषय ही परमेश्वराची अभिव्यक्ती आहे. मग ते चित्र असो, ते संगीत असो, इतकंच नव्हे तर जितके कलेचे आविष्कार आहेत त्या आविष्कारांमधले सगळ्यात अत्युच्च आणि उत्कृष्ट आविष्कार स्वामीजींच्या मते संगीत हा आहे. स्वामीजींच्या अंगात नसानसात संगीत होतं. हे संगीत त्यांच्याकडं त्यांच्या आईकडूनही आलं होतं आणि वडिलांकडूनही आलं होतं. बरं, केवळ आई वडिलांकडून म्हणजे माझी आई गाते आणि माझे वडील गातात इतक्या शब्दांपर्यंत ते सीमित नव्हतं. दोघांनीही चांगलं गाण्याचं शिक्षण घेतलेलं होतं. स्वामीजींचे सुरुवातीचे संगीताचे धडे तर स्वतः वडिलांनीच दिलेले आहेत. खांडव्याला जेव्हा ते गेले तेव्हा त्यांना ते धडे त्यांनी द्यायला सुरुवात केली. एक फार आपल्याला वेगळी हकीकत स्वामीजींच्या संगीताबद्दल पाहायला मिळते आणि ती फार सुंदर हकीकत आहे. स्वामीजींचं घराणं दत्त घराणं आणि त्या सिमुलिया किंवा सिमला या भागामध्ये जिथं ते राहायचे, गौरी मोहन स्ट्रीट म्हणून होतं, तिथं त्यांचं घर आता आहे. त्याला मोठं केलं आहे त्यांनी. आणि आत्ता जे आहे ते त्यांच्या मूळ घराच्या साधारण 1.5 आहे इतकं त्यांचं मोठं घर होतं. ते कसं तरी मिशननी ती जागा घेऊन ते थोडंसं सजवलं आहे आता. त्या भागामध्ये एक फॅमिली कशा असायच्या, कुटुंब कशी असायची, तर तिथे एक 10 बसू होते. ते सगळे बसू. मग त्यांचे ते 25-25 माणसं, काका मामा सगळे अशी कुटुंब. तसे भट्टाचार्य कुटुंब होतं. तशी तिथली 2 मोठी कुटुंब म्हणजे टागोर, म्हणजे आपले रवींद्रनाथ टागोरांचं, आणि त्याच जवळच हे दत्तांचं कुटुंब होतं. या दत्तांच्या कुटुंबामध्ये संगीताची आराधना फार पहिल्यापासून चालू होती. आणि त्यांचे चुलत भाऊ स्वामीजींचे तामू दत्ता आणि हाबू दत्ता म्हणून 2 त्यांचे चुलत भाऊ होते. या चुलत भावांची संगीताची आराधना इतकी चांगली होती की ते नरेंद्रांना सुद्धा घेऊन जायचे संगीताच्या मैफिलीला वगैरे. स्वतः स्वामीजी सुंदर गात ही गोष्टच वेगळी. आता प्रश्न इथं असा उपस्थित होतो की तामू आणि हाबू दत्तांनी केलं काय? तर तो काळ असा होता की साधारण एखादी वस्तू, विषय आवडला आणि त्याला जर विरोध झाला तर घर सोडून जायचं, पण त्या विषयाला वाहून घ्यायचं. जे भीमसेन जोशींचं झालं तसं पूर्वकाळी खूप व्हायचं. तर असंच त्यांच्याकडे एक गृहस्थ होते, त्यांचं नाव अल्लाउद्दीन खान म्हणून होतं. हे अल्लाउद्दीन खान मूळचे ढाक्याचे. जन्मल्यापासून फक्त एकच आवड, कोणत्याही प्रकारचं संगीत वाजवायचं. बरं, काय वाजवायचं? गायचं? हो.
बासरी हो, व्हायलिन हो, तबला हो, मृदंग हो, सरोद हो, कोणतंही इन्स्ट्रुमेंट, कोणतंही ते वाद्य जे आहे ते वाजवायचं आणि त्याच्यातून नुसतं वाजवणे नव्हे, जीव की प्राण समजून वाजवायचं. मग घरी थोडासा छळ झालेला बघितल्यानंतर ते धक्का सोडलं आणि पळून कलकत्त्याला आले. मग कलकत्त्याला आल्यानंतर पळून आलेला एक अनाथ मुलगा, हे त्याचं क्वालिफिकेशन. पण त्याच्यात महत्त्वाचं क्वालिफिकेशन म्हणजे त्याला कान गाण्याचा आहे हे कळाल्याबरोबर तो कुणाकडे आला? असा माणूस ज्याला संगीताची जाण आहे, तो आपलं काहीतरी थोडंसं बघेल म्हणून तो या हाबू आणि तामू दत्तांच्याकडे आला. आता हे अल्लाउद्दीन खान कोण होते याच्याबद्दल थोडंसं मी सांगतो आपल्याला. हे अल्लाउद्दीन खान म्हणजे पंडित रविशंकरांचे सासरे. यांचे शिष्य कोण कोण होते बघा. तुम्ही पन्नालाल घोष नावाचं नाव ऐकलं असेल बासुरीमध्ये, हे त्यांचे शिष्य. तुम्ही शरण राणी म्हणून नाव ऐकलं असेल, त्या सरोद वाजवायच्या. म्हणजे अमजद अली खानच्या अगोदरच्या भारतातल्या पहिल्या स्त्री जी इतकं उत्कृष्ट वाद्य वाजवायची ती त्यांची शिष्य. व्ही.सी. जोगांचं नाव सगळ्यांनीच ऐकलं आहे, ते त्यांचे शिष्य. त्यांची स्वतःची मुलगी उत्कृष्ट गायची. अली अकबर खान म्हणून जे सितारवादक ते त्यांची चिरंजीव. ही त्यांची मुलगी रविशंकरांच्या प्रेमात पडली आणि तिचं नाव अन्नपूर्णा देवी झालं आणि ती त्यांची पहिली पत्नी. तिचा संगीतातला अधिकार किती मोठा होता हे ऐकायचं असेल तर हरिप्रसाद चौरसिंचं नाव सगळ्यांनीच ऐकलंय. त्यांनी आपल्या बासरीच्या वादनाची प्रत जी आहे ती कुठंपर्यंत पोचली आहे एवढ्या एका कारणासाठी अन्नपूर्णा देवींची भेट घेतली होती. त्यांनी जेव्हा सांगितलं की तुम्ही आता बासरी वाजवायला हरकत नाही, तेव्हा त्यांनी पहिला पब्लिक परफॉर्मन्स दिला. इतकी त्यांची त्या क्षेत्रातला अधिकार आहे. असं हे संगीत घराणं जे होतं त्यातले जे हे खान होते त्या खानांना या हामू आणि ताबू दत्तांनी आश्रय दिला होता. स्वामीजी हे सगळं जेव्हा करत होते, हे शाळा कॉलेज अमुक तमुक चाललं होतं, त्यावेळेला त्यांचं संगीताचं शिक्षणही चाललं होतं. स्वामीजींचे पहिले जे संगीतातले गुरु आहेत ते बेनी माधव अधिकारी म्हणून होते. त्यांच्याकडे जाऊन साग्र संगीत स्वामीजी शिकले, क्लासिकल शास्त्रीय संगीत शिकायला गेले. आता गंमत अशी होती की आम्ही आणि तुम्ही शास्त्रीय संगीत शिकायचं म्हणजे वडिलांनी एक शिक्षक आणायचा, त्याच्याकडे आपल्याला जा म्हणून सांगायचं आणि रागदारी सुरू करायची, असं साधारण होतं. स्वामीजींची संगीताची जाण इतकी चांगली होती की त्यावेळेला हजर असणाऱ्या संगीतांमधलं सगळ्यात उत्कृष्ट आणि निखळ संगीत कोणतं तर ध्रुपद संगीत. ध्रुपदाला फार मोठा मान आहे. स्वामीजींचं संगीताचं नॉलेज म्हणजे ज्ञान नंतर इतकं मोठं होतं की अजूनसुद्धा आपल्याला काहीतरी विचित्र आवाजात किंचाळतात असं आपल्याला साधारण पाश्चिमात्य संगीत वाटतं. आणि असं एका शिष्यानं म्हटल्यानंतर स्वामीजी त्याच्यावर रागवले होते, कारण त्यानं सांगितलं की तुमच्या त्या खयाल गायकीपेक्षा हे शुद्ध गाणं आहे. त्यांची संगीताची जाण इतकी मोठी होती की कसा एक स्वर काय असतो आणि तो स्वर परमेश्वराची अभिव्यक्ती व्हायचा असेल तर तो कसा आणि कुठून यावा लागतो. आपण नादब्रह्म फक्त म्हणतो, नादब्रह्म शब्दातून आवाजाची अभिव्यक्ती म्हणजे संगीत. इतपत संगीताची व्याख्या मर्यादित नाही आहे. शब्दामधून येणाऱ्या ध्वनीला संगीताचं रूप तेव्हा येतं त्याच्यामध्ये समगीत असे 2 शब्द आहेत. भगवद्गीतेचं वाचन आपण करतो पण तिला गीता का म्हणतात? बाकी कुठल्याही पुस्तकाला गीता असं म्हटलेलं नाही आहे. आणि गीता हे पुस्तकाचं नाव नाही आहे. गीता म्हणजे जे गाता येतं. मग बाकीच्या कुठल्या पुस्तकाला गीता का म्हणत नाहीत? अशा प्रकारचे विचार करण्याची आपली पद्धतच नाही आहे. त्याला स्केप्टिक म्हणतात. स्वामीजी स्केप्टिक होते. स्केप्टिक म्हणजे काय? असं का आणि तसं का. गमतीचा भाग म्हणजे 3 वेळा समाधी लावल्यानंतर सुद्धा रामकृष्णांना गुरु म्हटलेलं नाही आहे. जायच्या अगोदर 1 वर्ष 1885 साली स्वामीजींनी सांगितलं तुम्ही माझी गुरु. म्हणून कोणी म्हणायचे ना स्वामीजींना विचारायचे की मग ह्याची काय शक्यता कशी काय, असं कसं काय वगैरे, ते म्हणायचे तू नको घेऊ शंका, मी घेतल्यात भरपूर आणि मी त्यातनं आलो आहे, तेव्हा तू तेवढं करू शकत नाहीस एवढ्या मी शंका घेतलेल्या आहेत. आणि या शंका घेणे म्हणजे त्याला विचार करावा लागतो. आता हे जे गीत नावाचं प्रकरण आहे ज्याच्यामुळं संगीत असं म्हणतात, जेव्हा
आपल्या वृत्ती, मनामधल्या वृत्ती स्थिरावल्यानंतर जी अवस्था येते, त्या अवस्थेमध्ये आपण या कार्यब्रह्माचा आपल्याला विसर पडतो. कार्यब्रह्माचा विसर पडल्यानंतर ते जे हत्यार आहे, म्हणजे अंतःकरण नावाची जी वस्तू आहे, ती वस्तू बाहेरच्या बाजून बंद होऊन आतल्या बाजूला उघडायला लागते. ती जेव्हा आतल्या बाजूला विस्तारते तेव्हा ती विशाल असते. ती विशाल असल्यामुळे आपल्याला दिसणाऱ्या कार्यब्रह्मापेक्षा विशाल असं जे तत्व आहे, जे कारण तत्व आहे, त्याला गवसणी घालण्याचा प्रयत्न करते. म्हणजेच मानवी अंतःकरण किंवा बुद्धीची मर्यादा विशाल व्हायला लागते. अशी विशाल झालेली जी बुद्धी आहे किंवा विशाल झालेले जे अंतःकरण आहे, त्या अंतःकरणामधून अत्यंत स्फूर्तिदायक असे विचार किंवा स्फूर्तिदायक अशा स्फूर्ती बाहेर पडतात. अशी एक स्फूर्ती म्हणजे तुकारामांचा तो अभंग, अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. आता त्यांना वर्णनाला दुसरं काही सापडलंच नाही, कारण कार्यब्रह्मामध्ये सगळ्यात मोठं फक्त आकाश आहे. त्यांना त्याच्याहीपेक्षा मोठं असं सांगायचं होतं. असं मन जेव्हा उन्मनी झालेलं असतं, वर लागलेलं असतं, त्यावेळेला ते कार्यब्रह्मातून कारण ब्रह्माकडे जातं. आणि कारण ब्रह्माच्या वर गेल्यानंतर ते जे अंतिम परब्रह्म तत्व आहे, ते हळूहळू त्या विशालतेमुळं त्यामध्ये हळूहळू उतरायला लागतं. ते अंतिम सत्य तत्व जेव्हा अशा बुद्धीमध्ये उतरायला लागतं किंवा अशा अंतःकरणात यायला लागतं, तेव्हा ते ज्या गोष्टींनी उतरतं त्याचा सगळ्यात सुरुवातीला त्याच्या येण्याची चाहूल लागते. त्यालाच आपण परावानी असं म्हणतो. त्याच्याबद्दल निश्चित काहीही सांगता येत नाही, पण आहे इतकं सांगता येतं, काहीतरी होणार आहे. काही वेळाने तेच थोड्याशा आकारामध्ये यायला लागतं. आता ते पश्यंतीमध्ये आलं, आणखीन स्पष्ट आकारामध्ये पुढे यायला लागतं, त्याला मध्यमा म्हणतो. आणि जेव्हा ते उमटतं शब्दांमध्ये तेव्हा त्याला वैखरी म्हणतात. आणि या 4 पायऱ्या ज्या आहेत, त्या पायऱ्यांना वेदांमध्ये वेगळी नावं आहेत. यातल्या मध्यमेला गायत्री असं म्हणतात आणि यातल्या वैखरीला सामस असं नाव आहे. कारण ते जेव्हा येतं तेव्हा ते डौलदार तर असतंच, पण ते गाण्याच्या स्वरूपात बाहेर पडतं. असं जे बाहेर पडतं त्याला गाणं म्हणतात किंवा गीत म्हणतात. म्हणून ज्या मुनींनी किंवा ज्यांनी मंत्रावर, ज्यांच्या तोंडून उन्मनी अवस्थेत ते मंत्र बाहेर पडलेत, ते गेय स्वरूपामध्ये असल्यामुळे ही भगवत जी आहे ती गीता आहे. असं संगीत असल्यामुळे त्या संगीताने परत ही नाळ बांधता येते. स्वामीजींना हे गमक गावलेलं होतं, सापडलेलं होतं. म्हणून गायला बसले की त्यांनी काय केलेलं आहे ते आता मी हळूहळू सांगेल आपल्याला. अशा प्रकारे स्वामीजी गात असताना त्यांना गाण्याची जाण होती. आणि गाण्याची जाण असण्याचं कारण होतं, आरोह अवरोह कोणते, संवादी वादी स्वर कोणचा, कोमल कोणता, तीव्र कोणता, हे ज्ञान वेगळं, हे पुस्तकी ज्ञान झालं. स्वामीजी तो तीव्र असेल तो तीव्रच लावायचे, कोमल कोमलच लावायचे, पण जो जिथं लावायचा ना तिथून ती सुरुवात असायची. तिथून स्वतः स्वरांना धरत 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 स्वामीजी वर चाललेले असायचे. त्याबरोबर सगळ्या प्रेक्षकांना घेऊन जायचे. कारण कसं आहे, आवाज जो आहे, बाकीच्यांचे कर्ण लागलेले आहेत आणि एकाचा आवाज लागलेला आहे, हे सगळं जेव्हा एकत्र होतं तेव्हा ते समूह गान झाल्यासारखं होतं. समूहाने ते सगळे तिकडे जायला लागतात. म्हणून त्या गाण्यामध्ये एक विलक्षण वेगळा अनुभव यायचा. बऱ्याच जणांना ज्यांना गाणं कळायचं नाही त्यांना स्वामीजी गात असताना प्रचंड आनंद व्हायचा. बरं, त्याला विचारलं की काय कळालं तुला? मला गाण्यातलं काही कळत नाही, हे काहीतरी चांगलं झालं एवढं मला कळतंय. असं असल्यामुळे स्वामीजींनी पहिल्यांदा सगळ्या प्रकारचं संगीत पाहिलं आणि ऐकलं आणि ऐकून ठरवलं की यातला उत्कृष्ट म्हणजे काय, ध्रुपद आहे. आणि ध्रुपद उत्कृष्ट का? कारण तिथे जो स्वर लावला जातो तो जसा लावायच्या त्याच्या जवळ जाणारा तो स्वर आहे. म्हणून त्यांनी अगदी सागर संगीत म्हणजे ज्वालाप्रसाद नावांच्या व्यक्ती होत्या, पंडित होते, ते त्यांच्याकडून ध्रुपदाचं शिक्षण घेतलं त्यांनी. हे सगळं कॉलेज, सगळं शाळा चालू असतानाच त्यांना भयंकर पर्कशन इन्स्ट्रुमेंट आवडायचे, तबला आवडायचा. स्वामीजी उत्कृष्ट मृदंग वाजवायचे.
आणि एकाच वेळेला आपल्या हाताने मृदंग वाजवत वाजवत कीर्तन करणे ही स्वामीजींची हातोटी होती. काशीनाथ घोषाल नावाची व्यक्ती होती ज्यांच्याकडून त्यांनी हे तबला आणि मृदंग, पुढे प्रसंग येणार आहे की दक्षिण भारतातल्या तबल्यामधला जो सगळ्यात दिग्गज तबला वादक होता, ज्याच्या तबला वादनात म्हणजे तो गायनाला ते साथ करायला जायचे, गायक घाबरायचे, कारण ताल चुकणार नाही, याचं कुठं मागे पुढे झालं, अर्धी मात्रा इकडे तिकडे होईल पण ताल चुकणार नाही असं म्हणायचे. खापरूजी त्यांचं नाव होतं. ते असं म्हणायचे की खापरूजींनी जरी झोपेत वाजवलं ना तरी हा चुकेल पण खापरूजी चुकत नाही. अशा माणसाला एक प्रश्न, सगळं झाल्यानंतर त्यांचं कौतुक टाळ्या झाल्यानंतर स्वामी, कुणाला माहितीच नव्हतं स्वामीजीने तबला येतोय. स्वामीजीने त्यावेळेला एक प्रश्न विचारला होता की एक अमुक अमुक एक असा आवाज आहे, तो तुम्ही तबल्यावर काढता तसा डग्यावर काढता येईल का म्हणून. आणि त्याने सांगितलं माझी 40 वर्षे गेलेली आहेत हे वाजवण्यामध्ये, असलं काय होऊ शकत नाही म्हणून प्रयत्न करून पाहतो असं करून स्वामीजींनी घेतला आणि तो आवाज काढून दाखवला. खापरू महाराज तिथे साष्टांग दंडवत घातला की तुम्ही हे कसं आणि कुठे, ते म्हणाले झालं हे सगळं त्याचं आहे, निघून गेले. संगीताची जाण ज्याला म्हणतात. म्हणून एवढं सगळं केल्यानंतर त्या सगळ्या गडबडीच्या काळामध्ये, अभ्यासामध्ये जे जे काय करत होते त्यामध्ये त्यांनी संगीत कल्पतरू नावाचं एक पुस्तक लिहिलं. स्वामीजींनी संगीतावर लिहिलेलं पुस्तक. या पुस्तकाच्या 3 वर्षाच्या आत जवळजवळ 10 प्रति एडिशन्स निघाल्या. पण स्वामीजींनी लिहिलेलं पुस्तक आहे. देवाच्या पुस्तकात आणि माणसाच्या पुस्तकात फरक हा असलाच पाहिजे. 95 पानाची प्रस्तावना आहे. 95 पानाची प्रस्तावना कशासाठी? संगीत काय, संगीत म्हणजे काय. इथे बुद्धीचं तेज दिसतं. प्रत्येक गोष्ट जी आहे ती कारणावर, कारण पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा प्रभाव, मोकळा स्वभाव, प्रत्येक गोष्टीमध्ये विचार करण्याची क्षमता, शंका घेण्याची क्षमता, स्वतःच्या विचारांवर आत्मविश्वास, स्वामीजी हे वेगळं रसायन होतं. आणि असा स्वामीजींचा हा जो प्रवास संगीताचा चालू झाला तो त्यांच्या आणि रामकृष्णांच्या भेटीतला एक फार महत्त्वाचा दुवा ठरला. रामकृष्ण विवेकानंदांना गायला सांगायचे. आता बऱ्याच ठिकाणी गाणी होतात, प्रवचन होतात, कीर्तन होतात, भजनं होतात. स्वामीजींच्या भजनात काय होतं असं, इकडे नरेंद्रांनी स्वर लावायचा आणि इकडे रामकृष्णांनी समाधीत जायचं, हे ठरलेलं होतं. आता प्रश्न असा आहे की गाणं त्यांचं त्यावेळेला बाकीच्यांनाही आवडलं, त्यांना समाधी लागली नाही. एखादा हिरा दाखवला तर चमकतो म्हणून आपल्यालाही आवडेल. जोहरी बसला असेल ना तर तो त्याच्याकडे ज्या कौतुकाने पाहिल, कारण जो पाहतोय त्याला ज्या पाहतोय त्या वस्तूचं मूल्य कळालेलं आहे. दोघंही त्या प्रतलावर हवीत, तशी ती दोघं त्या प्रतलावर होती. आणि गमतीचा भाग म्हणजे स्वामीजींचा आणि रामकृष्णांचं थोडा वाद पण व्हायचा. कसा वाद व्हायचा? रामकृष्ण म्हणायचे नरेंद्र गायला सुरुवात कर. स्वामीजी म्हणायचे नाही थांबा, तबला लावायचा आहे, मृदंग पाहिजे, हार्मोनियम लागणार आहे, मला हे सगळं लागणार आहे. रामकृष्ण चिडायचे, अरे गा ना फक्त तू. हे शेवटपर्यंत चाललं बरं का. ते म्हणायचे तू गा, ते म्हणायचे 2 मिनटं थांबा, मी सगळे येऊ देत, बाशिंदे पाहिजेत तोपर्यंत मी वाजवत नाही. पण गाणं त्यांचं असं चाललेलं असायचं. मग हे गाणं असं सुंदर का लागतं याचा थोडा जर विचार केला तर कबीर महाराजांनी याचा खूप छान विचार केला आहे. ते काय म्हणतात की चांगला तंबोरा लागला असेल. कुमार गंधर्वांची गाणी बऱ्याच जणांनी ऐकली असतील, त्यांचं क्लासिकल सगळं ऐकलं असेल. सुदैवाने मी काही त्यांच्या मैफिली ऐकलेल्या आहेत. कुमार गंधर्वांची एक आवड होती. कोणती आवड होती? तानपुरे जे असतात ते 2 किंवा 3 तानपुरे एकाच वेळा लागलेले असताना ते पहिल्यांदा ते लावून घ्यायचे. म्हणून त्यांच्या काही निर्गुणी भजनाच्या अगोदर, त्यातली 1-2 मी सांगू शकेन कोणती आहे, त्याच्या अगोदर एक जवळजवळ 1-1.5 मिनिट फक्त तानपुरा वाजलेला आहे. अत्यंत उत्कृष्ट लागलेला तानपुरा. मिरज हे गाव आहे महाराष्ट्रामध्ये जिथे तानपुरे तयार होतात आणि मी तिथे राहिलेलो आहे. तिथे मुसलमान लोक सगळे तानपुरे तयार करतात. पण तिथे तानपुरा झाला की नाही तयार चांगला, तंबोरा चांगला तयार झाला की नाही तो त्या लावून बघतात. तो लावताना त्या 4 तारेतून एक धून निघते. ती ज्या प्रकारची धून निघते त्या प्रकारवर त्या तानपुऱ्याचं महत्त्व अवलंबून आहे. कबीर गात असत. कबीर महाराजांचं काही गाण्याचं शिक्षण नव्हतं.
तुकाराम महाराज छान कीर्तन कर, त्यांचं कुठे काय शिक्षण होतं, पण ते गाताना जे कर्म गाण्याचं मी करतोय ते देवासाठी करत असल्याची भावना इतकी अशी होती की नाथ महाराज जेव्हा जलसमाधी घेतली तेव्हा हातामध्ये तंबोरा घेऊनच निघाले, एकतारी घेऊन निघाले होते. गायला लागले आणि नदीकडे जायचं चाललं होतं. जलसमाधी होती, कोणाला माहितीच नव्हतं जलसमाधी होणार आहे. लोक बाहेर येत आहेत, बायका जेवण करण्याचं सोडून बाहेर आल्या का, काहीतरी चांगलं ऐकायला मिळतंय. आणि नाथ गात होते, शेवटचं गाणं होतं ते. तो स्वर जो लागला होता ते ऐकत 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 तो जमा वाढत वाढत गेला. आणि जेव्हा पाण्यामध्ये नाथ उतरतायत तेव्हा कुठं लक्षात आलं की हे गाण्यापेक्षा नाथ गेले. अशा प्रकारची ही जी प्रक्रिया आहे ती कबीरांनी खूप सुंदर वर्णन केलेली आहे. ते काय म्हणतात, हे गाणं काय आणि हे हा तानपुरा काय, हे दोन्ही तंबोरेच आहेत. हे लावले पाहिजेत व्यवस्थित. लावले की याच्यातून मग एक वेगळ्या प्रकारचा ध्वनी येतो. आणि तो ध्वनी कोणाचा असतो, तो त्याचाच असतो. साधो ये तन ठाट तंबुरे का, ते म्हणतात हे हा तंबोरा आहे. आणि तो कसा आहे, रचत तार मरोडत खुंटी निकसत राग हुजूरे का. हे असं करावं की त्याला विवेकाची खुंटी आणि वैराग्याची तार जर ताणलेली असेल तर त्याच्यातून येणारा जो आवाज आहे तो आवाज त्याचा असेल. आमचं कसं होतंय, टूटा तार बिखर गई खुंटी हो गया धूर मधुरे का, असंही होतं. म्हणून ह्या दोघांचं नेहमी रामकृष्णांचे नरेंद्रांचं कीर्तन असो गायन असो हे अशा पद्धतीने चांगलं चाललेलं असायचं. एक संगीताबद्दल 1896 अमेरिकेमध्ये भाषण देताना एक वाक्य त्यांनी असं सांगितलं आहे की ज्याला अत्यंत उच्च प्रकारची पूजा करायची असेल त्यांनी उत्कृष्ट संगीत देवासाठी आळवावं. म्हणून मला आवाज नाही किंवा मला गाता येत नाही असं न म्हणता जर परमेश्वर समोर असेल तर माझ्या स्वरांना येणारं वैभव ही त्याचंच असेल. आणि ते मलाच नव्हे, कारण मी गातोय हे जोपर्यंत मला माहिती आहे तोपर्यंत त्यामध्ये तो आवाज येऊ शकत नाही. गाता गाता तानसेन, म्हणजे ही घडलेली गोष्ट आहे, तानसेनचे जे गुरु होते ना त्यांचं गाणं ऐकण्याची अकबराला खूप इच्छा झाली. रामतनू पांडे त्यांचं नाव, त्यांना बोलवलं. त्याने सांगितलं ते ह्याला असतात, ग्वाल्हेरला असतात, ग्वाल्हेरमधून आणायचं ठरलं. तर ते म्हणाले अशी येत नाहीत ते कुठं. अकबरसुद्धा मोठा राजा होता, म्हणाले जाऊन ऐकतो आम्ही. ऐकायला बसले, अजूनही तिथे त्यांची समाधी आहे त्यांच्या गुरुची ग्वाल्हेरमध्ये. ऐकायला बसले आणि जी अकबराला जाण होती, खूप गुणी राजा होता, जो तानसेनाला ठेवून ऐकतो त्याचा कानसुद्धा तसाच झाला असेल ना, तो कानसेन तर झालाच असणार आहे. ते ऐकता ऐकता त्यांची शुद्ध हरपली. म्हणाले काय गाणं आहे हे, काय प्रतिभा आहे. आणि त्यांनी तानसेनला म्हटलं की अरे माफ कर, मी तुझा भयंकर सन्मान करतो, आदर करतो, तू उत्कृष्ट गायक आहेस, पण हे तुला कसं जमत नाही. तो म्हणाला छोटासा फरक आहे त्याच्यामध्ये. तानसेन अकबरासाठी गातो, माझे गुरु त्याच्यासाठी गातात, एवढाच फरक आहे, तेवढा, त्याच्यापेक्षा जास्त फरक नाही आहे. आणि म्हणून स्वामीजींच्या गाण्याची एक अशी घडलेली गोष्ट अशी आहे, त्यांचे मित्र आणि शिष्य, रामकृष्णांचे शिष्य गिरीश बाबू घोष म्हणून होते. हे बंगालचे प्रतिथयश नाटककार, यांची खूप नाटकं त्या काळी चालायची. आणि नाटक हे त्या काळी एकमेव करमणुकीचं साधन होतं. बरं, नाटकं सकाराम बाइंडरसारखी नव्हती, जी होती ती सगळी नाटकं देवाची असायची. अशा पद्धतीने सांगायची नाटकं की ऐकणारे तर म्हणजे भक्तिभावामध्ये डुबून जायचे. बऱ्याच बायका डोळ्याला पदर लावायच्या, त्याच्यामध्ये भक्त प्रल्हाद असायचा, अमुक असायचे, सगळ्या कथा पुराणातल्या सगळ्या, ज्याच्यामुळे भक्तिभावात वृद्धिंगत होईल अशा प्रकारचीच नाटकं ती चालायची काही घंटे. उत्कृष्ट काम करणारे नट असायचे, उत्कृष्ट गाणारे नट असायचे. असं एक बिल्व मंगल नावाचं एक नाटक गिरीश बाबूंनी बसवलं होतं. हे गिरीश बाबू म्हणजे फार वेगळं प्रकरण आहे. आपण एक एक शिष्य त्यांचे बघू नंतर, म्हणजे रामकृष्णांचं आपल्याला जेव्हा केव्हा आपलं नशीब असेल आपण जेव्हा पाहू त्यावेळेला त्यांचे शिष्य पाहता येते. पण जाता जाता सांगून जातो, हे गिरीश बाबू म्हणजे वेगळंच रसायन होतं. हे मन करेल त्यावेळेला दारू प्यायचे. बरं, ते आपण आता रामकृष्णांच्याकडे जातोय, आपल्या गुरुकडे जातोय, त्याचा काही संबंध नसायचा. पूर्ण प्यालेले अशा अवस्थेमध्ये ते यायचे. ते लोकांना फार वाटायचं की आता मी अजिबात दारूला न स्पर्श करणारा एवढा भक्तिभावाने येतो आणि हा काय माणूस आहे वगैरे असं म्हणून सांगायला गेलं की रामकृष्ण त्याला सांगायचे
नरेंद्राला विचारा बरोबर आहे की नाही. आणि जेव्हा नरेंद्रांना विचारलं तेव्हा स्वामीजींनी असं सांगितलं की श्रद्धा जर म्हणत असाल तर माझी रामकृष्णांच्यावर जेवढी श्रद्धा आहे ना त्याच्या हजारो पटीने जास्त गिरीशची श्रद्धा आहे. म्हणून श्रद्धेचा मूर्तिमंत पुतळा गिरीश आहे. मग ह्याचं काय. रामकृष्ण म्हणायचे आत्ता हे लागले नंतर तिचं लागेल मग काली मातेचं. फारसं काय काळजी करायचं कारण नाही. तेच काम तेच करायचं आहे. फक्त ती मधली वस्तू काढायची आणि तिला पुढं घ्यायचं. असे आणखीन काही त्यांचे शिष्य होते. त्यांना अशा प्रकारचा उपदेशही केलेला आहे त्यांनी. त्यातला एक शिष्य तर इतका पुढचा होता की तो रोज प्यायचा. पण त्यांना स्वामीजींनी सांगितल्यामुळे रामकृष्णांनी तो समोर काली मातेला ठेवायचा. तो ग्लास तिथं भरलेला असायचा. तिला ते चमचाभर तीर्थ द्यायचं आणि तो घ्यायचं. आणि गंमत म्हणजे आपल्याला काही विशिष्ट संकेतांनी तो भक्त आहे की नाही असं बघण्याची सवय आहे. त्याचं कारण असं आहे आपल्याला एक जन्म दिसतो. डॉक्टर जाधव छान दिसतात, छान बोलतात, ह्या जन्मातलं आहे. मागचं काय आहे, पुढे काय आहे. त्रिकालाचं ज्ञान असणारे ज्या व्यक्ती असतात गुरुपदावर आरूढ जसे रामकृष्ण आहेत त्यांना सगळंच दिसतं. त्यामुळे एखाद्या लहान मुलानं केलेल्या खोडीप्रमाणे त्यांना ते वाटतं. समाजाच्या मूल्यावर जर पाहायला गेलं तर ती फार मोठी चूक असते. पण आपण ज्या विचित्र संकल्पना भक्तांबद्दल घेऊन जातो त्यासुद्धा या चरित्रातून आपल्याला हळूहळू दूर करायच्या आहेत. असं हे बिल्वमंगल नाटक लागलं होतं कलकत्त्यामध्ये. नाटक फार सुंदर झालं. त्याच्यामध्ये बरीच स्त्री पात्र होती. तेवढ्यात नरेंद्र बघायला आले. स्वामीजींचं वय किती होतं. 19 वर्षे वयाचे स्वामीजी. गमतीचा भाग म्हणजे स्वामीजींचे 2 गोष्टी फार महत्त्वाच्या होत्या. एक म्हणजे स्वामीजींचे डोळे. पुढे आपण पाहू त्यांचे शिष्यां स्त्रियांचं सोडून द्या. पुरुषांचीच अशी अवस्था होती की ते डोळेच बघत बसायचे आणि बाकी पुरुषांचं काय रामकृष्णच बघत बसले होते. ते दुसऱ्यांना म्हणे पाहिले डोळे नरेंद्राचे. देवेंद्रनाथ टागोरांची तर अवस्था अशी होती त्यांना विचारायला गेलेत नरेंद्र तुम्ही देव पाहिलात का. ते म्हटले देव वगैरे मला तुझे डोळे योग्याचे आहेत. स्वामीजींचे डोळे. बरं पाश्चात्य देशात गेल्यानंतर अमेरिकेतल्या बायकांनी एकही बाई अशी राहिलेली नाही जिनी स्वामीजींच्या शरीरयष्टीचं. आणि बरं त्या शरीरयष्टीमध्ये इथे थोडासा आपल्याला फरक काय जाणवतो पहा. एखाद्या स्त्री किंवा पुरुषाबद्दल आपल्याला वाटणारं जे आकर्षण आहे त्या आकर्षणामध्ये 2 भाग असतात. एक ते सुदृढ सुडोल बांधेसूद आहे म्हणून एक आनंद होतो. आता छोटं बाळ बाळसं आलेलं जे बाळ आहे खेळतंय ते तसं थोडंसं स्थूल असतं. पण त्याच्या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठेतरी एक आपल्याला आनंद येतो. तो काय येतो हे सांगता येत नाही. त्याचं चालणं तसं बघायला तर तो लडखडतच असतो. पण ते चालणंसुद्धा बाळकृष्णासारखं वाटतं. त्याचं कारण असं आहे की ज्या भावनेनी मी त्याच्याकडे पाहतो तसं स्वामीजींच्या बाबतीत जी भावना व्हायची ती बरोबर गोपींची कशी कृष्णाबद्दल व्हायची तशी व्हायची. कृष्णाबद्दल गोपी किंवा राधेच्या मनामध्ये यात किंचितही शारीरिक संदेह नव्हता. आता प्रश्न असा झाला की तेवढी गोष्ट बाजूला काढल्यानंतर जे प्रेम उत्पन्न होतं ते शुद्ध प्रेम असतं. तसं स्वामीजींच्या बाबतीत व्हायचं. त्यामुळे स्वामीजी चालले की लोक बघायची. आता स्वामीजींच्या चालण्यात बघण्यासारखं काय असावं असतं ना. म्हणूनच तर म्हटलंय ठुमक चलत रामचंद्र बाजे पैंजनिया. ठुमकत चालणं काय पुरुषाचं लक्षण आहे का. पण ते ठुमकत चालणं तसं चालणं नव्हतं. ते देव चालतायत तसे स्वामीजी चालायचे. हे आले तिथे बघायला. त्या बिल्वमंगलचा कार्यक्रम चालू होता. तिथं स्वामीजी बसले. नाटक सुरू झालं आणि मग मध्ये इंटरव्हल झाली. गिरीश बाबू खाली आले. नरेंद्राला म्हणाले फार आभार तू आलास वगैरे. तर आता कारण ते मोठं नाटक असायचं ते म्हणाले एक काम कर ना 1-2 काहीतरी पदं गाऊन घे. मग झाले अनाऊन्समेंट की बाबा नरेंद्रनाथ दत्त म्हणून आहेत ते गाणार आहेत वगैरे. स्वामीजी आले. तो तानपुरा लावला. स्वामीजी आपले बसले तिथे. राजबिंडच व्यक्तिमत्व होतं. शिवाचा अवतारच होते. आले बसले आणि गाणं लावलं. झाला प्रसंग असा यांना गायला सांगितलं म्हणून स्त्री पार्ट करणाऱ्या त्या मुलींना काय वाटलं की आता 2 गाणी होईपर्यंत तरी आपण मोकळे आहोत. त्यामुळे कुठे चहा पी कुठे काहीतरी कर म्हणून त्या विंगेत गेल्या होत्या. त्या सगळ्या विंगेतून हळूहळू स्टेज जवळ आल्या. गाणं सुरू झाल्यानंतर स्तब्धता पसरलेली होती. ऐकणारे सगळेच्या सगळे वेगळ्याच विश्वामध्ये गेले होते. इथंपर्यंत तरी सगळं ठीक आहे. देव गातोय. गंधर्व गायन आहे ते आणि ते चांगलं लागेल. इथंपर्यंत काही विशेष नाही. गिरीश बाबूंच्या लक्षात आलं या विंगेतल्या ज्या बायका आहेत ना या पुरी या पुढं सरकायला लागल्यात.
जेव्हा त्या जास्त पुढं सरकायला लागल्या तेव्हा त्यांनी जाऊन नरेंद्रांना थांबवलं. तू थांबव बाबा म्हणून. आणि त्यांना म्हटले, त्या मुलीनेच त्यांना असं सांगितलं, हे परत असं काही करू नका. तर गिरीश बाबू म्हणाले, असं करू नका म्हणजे काय करू नका? म्हणाले, कुठेतरी निर्बंध पाहिजे. जर आमच्याकडून काही चूक झाली असती तर. त्यांचं हे वक्तव्य काय सांगतं तर स्वामीजींच्या अस्तित्वामुळे, गाण्यामुळे कोणत्या विश्वामध्ये कोण कुठे जाईल. आणि हीच परिस्थिती बरोबर 20 वर्षानंतर इजिप्तमध्ये घडलेली आहे. पिरॅमिड्स बघायला जायचं ठरलं होतं. बरोबर ओलीबुल होती, सारा बर्नार्ड होती, हे सगळी मंडळी पाहायला सगळ्या पाश्चात्य शिष्या होत्या. त्यातली एक शिष्या तर इतकी मोठी होती, त्या काळामध्ये $1.5 मिलियन वगैरे तिच्याकडे असायचे. म्हणजे तिच्या एका शोला अगदी फ्रान्सच्या प्रेसिडेंटपासून सगळे ऐकायला यायचे. ती बाई स्वामीजींच्या प्रेमामध्ये होते की ती स्वामीजींना सोडायची नाही. त्यामुळे तिनेच बूट काढला होता, आपण टूरला जाऊया म्हणून. स्वामीजी म्हणाले चला. ते गेले, इजिप्तमध्ये गेले. स्वामीजींचं असं होतं की कुठेही गेले की तिथला इतिहास सगळ्या त्यांना माहितीच असायचा. त्यांनी तो इतिहास सांगायला सुरुवात केली. आणि त्यांचं बोलणं सुरू झालं की मग काय, किती तास गेली, काय मिनटं, काय ते सगळं सुरू झालं. आणि त्यांच्या लक्षात आलं, अरे आपले 1.5-2 तास गेले याच्यात. आत्ता जे सांगत होतं त्याच्यात. चला चला म्हणून सांगायला गेले. थोडासा अंधार झाला होता, रस्ता चुकला. आणि रस्ता चुकल्याने सगळेच्या सगळे जे आहेत ते हार्लेम म्हणजे रेड लाईट एरियामध्ये गेले. आता गमतीचा भाग असा झाला, स्वामीजींचा तो सगळा वेश, बरोबर या पाश्चात्य शिष्या, आणि तिथे सगळ्या स्पेन वगैरेमधून आलेल्या त्या सगळ्या बायका, त्या जे काही दुर्दैवाने त्यांच्यावर आपत्ती आली असेल त्याप्रमाणे ते तिथे थांबल्या होत्या. आता प्रश्न असा झाला की बरोबर असणाऱ्या ज्या पाश्चात्य शिष्या आहेत त्यांनी काय लिहिले पहा. त्या म्हणाल्या की आम्हाला त्याच्यामध्ये काही फारसं भीती वाटायचं कारण नव्हतं, पण स्वामीजींना काय वाटेल असं आम्हाला वाटत असताना आम्ही जे पाहिलं ते नवलच होतं. काय पाहिलं? त्या सगळ्या स्त्रिया आल्या आणि स्पॅनिशमध्ये म्हणायला लागल्या, उस्तेडेस ओम्ब्रे दे दिओस, ही इज द मॅन ऑफ गॉड. देव समोर आला असं कोण म्हणाल्या? वारयोषिता, म्हणजे त्या स्त्रिया म्हणाल्या. आता मला सांगा की ज्या स्त्रियांचा परमेश्वराच्या विचारांशी परिस्थितीमुळे कदाचित, पण संबंध असण्याचं काही कारण नाही आहे. जास्तीत जास्त एखादीने गंमत केली असती, एखाद्याने चिडवलं असतं, एखाद्याने काहीतरी बोलली असती, काहीतरी, असं सगळं न होता देव माणूस आला असं म्हणून त्या सगळ्यांनी हे कसं झालं. म्हणून स्वामींचं अस्तित्व कसं होतं याची ही 2 उदाहरणं आहेत. असं हे बिल्वमंगल नावाचं नाटक होतं, तिथे असा हा प्रसंग घडला. स्वामीजींची आता आपण एक आणखी खासियत बघूया. खासियत म्हणजे काय? स्वामीजी इतक्या विषयांचा अभ्यास करायचे केव्हा कॉलेज युनिव्हर्सिटीत असताना, आणि ते पुढं चालू ठेवलं त्यांनी. मग ते काय जॅक ऑफ ऑल ट्रेड्स आणि मास्टर ऑफ वन होते का, किंवा मास्टर ऑफ नन होते का? स्वामीजी हे असं व्यक्तिमत्व होतं की ते मास्टर ऑफ ऑल ट्रेड्स अँड मास्टर ऑफ ऑल असे होते. ते कसे होते? ते 5 त्यांचे मी प्रसंग, बरेच आहेत पण त्यातले 5 प्रमुख प्रसंग सांगतो की ज्याच्यामुळे हे कळतं की स्मृती काय असू शकते. योग्याची स्मृती, योग्याचं ज्ञान कशा प्रकारचं असतं हे आपल्याला त्यातून कळतं. यातला कौतुकाचा भाग जितका महत्त्वाचा आहे तितकाच त्याची कारणं स्वामीजींनी सांगितली ती महत्त्वाची आहेत आपल्यासाठी साधक म्हणून. स्मृती वाढवावी, स्मरणशक्ती वाढवावी असं प्रत्येकाला वाटतं. 2 श्लोक पाठ व्हावेत, 2 ज्ञानदेवांची चरणं पाठ व्हावीत, लक्षात राहावं, ऐकलेलं इथून बाहेर पडल्या जे सपाट होतं तसं होऊ नये अशी खूप इच्छा असते. तर हे होण्याचं काय तत्त्व काय आहे ते इथे आता आपल्याला कळतं. त्या 5 प्रसंगामधला पहिला प्रसंग जो घडलेला आहे तो बाल्टिमोर सन नावाचं वर्तमानपत्र होतं. 1894ला अमेरिकेमध्ये या वर्तमानपत्रात आलेली बातमी आहे. ती बातमी कशी आहे की 1 हिंदू मॉन्क हॅज कम टू डिलिव्हर द लेक्चर्स. हाऊ prolific he can be. A person of 10 tongues knows so much about the Western philosophy that he gives pages after pages of Mill, Spencer, Locke, Hamilton असं लिहिलेलं आहे. पानाच्या पानं त्यांनी उद्धृत केलेली आहे. पुढे
डेट्रॉईटला इव्हनिंग न्यूज नावाचं एक वर्तमानपत्र आहे. मी मुद्दाम याची नावं घेतोय म्हणजे आपल्याला असं कपोलकल्पित खूप कथा स्वामीजींच्यावर आहेत. स्वामीजींचा आवाजसुद्धा यूट्यूबवर आहे, ते सगळं खोटं आहे, तसं नाही आहे. स्वामीजींचा आवाज कुठेही रेकॉर्डेड नाही असं रामकृष्ण मिशननी सांगितलेलं आहे. त्यांच्या आवाजाची एक रेकॉर्ड फक्त म्हैसूरच्या वॉडियार राजांनी बनवली होती, पण ती कुठे गेलेली आहे कळालेली नाही. फार छोटी रेकॉर्ड होती ती. आपण स्वामीजींचं परिव्राजक व्रत जेव्हा पाहू तेव्हा त्या मुद्द्यावर आपण येऊ की तिथे काय काय झालं होतं, म्हैसूरच्या राजांच्या बरोबर त्यांचं काय झालं होतं. या डेट्रॉईट इव्हनिंग न्यूजमधलं जो पत्रकार आहे ना, त्या पत्रकाराने काय केलं, बऱ्याच लोकांच्या मुलाखती घेऊन ती एक न्यूज आयटम बनवला होता. तर त्यात एका बाईंनी त्या पत्रकाराला सांगितलं की मी डेट्रॉईटला स्वामीजींचं भाषण ऐकलं, त्या भाषणामधलं काय झालं ते सांगण्यासाठी तिने सांगितलं. तिने असं सांगितलं की आय एम अशेम्ड ऑफ कॉन्ट्रास्ट बिटवीन दी डेट्रॉईट व्हाईट्स अँड अ हिंदू मॉन्क कॉल्ड कानंद. त्याला विवेकानंद म्हणता येत नव्हतं, त्यांचं नाव त्यावेळेला कानंद असं ठेवलं होतं त्यांनी, कारण ते मोठं नाव होतं. कारण त्यांना विवेक आणि आनंद, त्या ते विवे आणि कानंद असं झालं होतं ते, त्यामुळे ते पेपरात कानंद म्हणूनच आलं. तर तिचं म्हणणं असं होतं की हा कानंद नावाचा जो माणूस आला आहे त्यांनी डेट्रॉईटवाल्यांना लाज वाटावी असं ज्ञान प्रदर्शित केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर तिने उपरोधानं काय म्हटलं पहा, की एखाद्याची मजा करावी म्हणून काहीही प्रश्न विचारावेत याला काहीतरी मर्यादा असावी. हा माणूस आला कशासाठी, धर्माचं महत्त्व सांगण्यासाठी, हिंदू धर्माचं महत्त्व सांगण्यासाठी. त्याला प्रश्न काय विचारावेत. एका माणसाने उठून विचारलं, केमिस्ट्रीचा प्रश्न विचारला, रसायनशास्त्राचा एक प्रश्न विचारला आणि तिथं थांबला नाही तो. त्या प्रश्नाचं उत्तर देऊन त्यांनी असं विचारलं की स्वामीजी मला 5 ते 10 रसायनशास्त्राच्या पुस्तकांची नावं सांगा जी मी वाचू शकेन. स्वामीजींनी 10 नावं दिली होती रसायनशास्त्राबद्दल. आता हे रसायनशास्त्राचं झालं म्हटल्यानंतर दुसऱ्या माणसाने जो विचारला आहे तो प्रश्न वेगळाच होता. तो माणूस म्हणाला मी ॲस्ट्रॉनॉमर आहे, मी इथे ॲस्ट्रॉनॉमी म्हणून काम करतो, तुमचं ॲस्ट्रॉनॉमीबद्दल काय मत आहे, कारण मी अमुक अमुक पुस्तक वाचले ते खूप चांगलं आहे. स्वामीजींनी त्याच्यावर त्याला 3-4 पुस्तकं सांगितली आणि त्याच्यामध्ये ॲस्ट्रॉनॉमीबद्दल फार वेगळं लिहिलेलं आहे असं त्याला सांगितलं. तो शांत बसला. तिसरी बाई उभा राहिली, तिने कहरच केला. ती म्हणाली मी ख्रिश्चन आहे, मला ख्राइस्ट या शब्दाचा अर्थ सांगा. स्वामीजींनी 15 मिनटं ख्राइस्ट म्हणजे काय याच्यावर बायबलमधल्या गॉस्पेल, टेस्टमेंट, त्यांना वॉट एव्हर दॅट ओल्ड टेस्टामेंट या सगळ्यांचा आधार घेऊन त्याचं व्यवस्थित वर्णन दिलं. जीसस ख्राइस्ट आणि ख्राइस्ट या शब्दाची केवळ उत्पत्ती नव्हे, त्याचा लक्षणार्थ स्वामीजींनी ज्या पद्धतीने विशद केला तेव्हा त्या बाईला आश्चर्य असं वाटलं की हा नेमका कोणत्या धर्माचा सांगायला आला आहे, कारण याचा रेफरन्स हिंदू मांक म्हणून केला जातो. पण याची गंमत अशी होती, हे सगळं व्हायचं कारण काय होतं, तर त्यावेळेला रॅन्चोल नावाची सेमिनरी गोव्यामध्ये होती. तिथे सगळे लॅटिनमध्ये हे ख्रिश्चन ग्रंथ होते. ते सगळे ग्रंथ स्वामीजींनी 3 दिवसात वाचून काढले होते. ते येणार आहे आता परिव्राजक व्रतामध्ये येईल ते. म्हणजे स्वामीजींच्या स्मृतीबद्दल, स्मरणशक्तीबद्दल ही एक आणखीन गोष्ट झाली. आणखीन एक त्यांचं असं उदाहरण आहे. ते कसं आहे, रामकृष्णांना जेव्हा कॅन्सर झाला तेव्हा त्यांच्यासाठी एक डॉक्टर आणण्यात आले आणि ते डॉक्टरसुद्धा ही सगळे लीलाच होती. येणारे प्रत्येक लोक या लिलीमधले जे आहेत ना ते साधे नव्हते. डॉक्टर महेंद्रनाथ सरकार म्हणून होते, खूप मोठा डॉक्टर त्या काळातला. त्याची अपॉइंटमेंट वगैरे मिळायची नाही त्या काळामध्ये. एक कसं तरी यांनी मग सांगितलं. मग तू म्हणाले कोण आहे पेशंट, त्याला वाटलं एक साधू पेशंट आहे काय आहे. खरं म्हणजे तो आला तेव्हा त्याची अशी इच्छा होती की हे काय देऊन मला पैसे देणार नाही, एकदा यायचं बघायचं आणि जायचं वगैरे म्हणून ते आले. आल्याबरोबर आपलं जसं असतं तसं त्यांनी रामकृष्णांचा हात हातात घेतला आणि त्या पल्सवर ठेवला आणि त्यांच्या लक्षात आलं की पल्स लागत नाही आहे. मग हा मेला की काय, म्हणजे यांनी मला बोलवलं आहे पण हा माणूस इथेच आहे, सगळे शांत उभा आहेत, अंग गरम लागते, पल्सच लागत नाही आहे. बरं 1-2 बीट्स संपले असतील, 1 मिनिट झाला, 2 मिनिट, 5 मिनटं झाली, हा बोलतही नाही आहे पेशंट. विचारायचं काय म्हटलं तर तो काहीतरी वेगळ्याच अवस्थेमध्ये बसला आहे. मग हे थांबले. बरं बाकीचे सगळे शांत, कारण त्यांना माहिती होतं भावसमाधी लागलेली आहे ना. हे आता बोलायचं कसं, डॉक्टरला काय सांगणार, त्यांना भावसमाधी लागली, त्यांना काय माहिती भावसमाधी, कारण तो स्वतःला तर येतानाच ते म्हणजे 2 माणसं काय आली, ते गॅरेजमधनं काय उतरले, त्यावेळेला ते घोडागाडी असायची त्यावेळेला त्यातनं उतरले, मोठा माणूस. हे सगळं झाल्यानंतर भावसमाधीतून बाहेर आले रामकृष्ण आणि त्यांनी पहिल्यांदाच सांगितलं, अरे परवा तुम्ही डॉक्टर आणला सांगायचं नाही का मग मला, म्हणजे पल्स वगैरे लागली असती. योगिक अवस्थेमध्ये असल्यामुळे असं गुलाब महाराजांचं व्हायचं बरं का. रोज रात्री ते योगनिद्रेमध्ये झोपायचे
वाचून पहा गुलाब महाराजांचं चरित्र, आपल्याला लक्षात येईल ते. आणि आणि त्याने सांगितलेलं पण आहे, योगावरच्या चर्चेमध्ये त्यांनी जे पुस्तक लिहिलं, 130 पुस्तकं लिहिली आहेत गुलाब महाराजांनी. आणि डोळे नव्हते, डोळे त्यांचे वयाच्या 7व्या वर्षी गेले. आपल्याला कळावं ज्ञान म्हणून ट्रंकेत ती पुस्तकं टाकायची, डोक्यावर घेऊन जायची, आणि कोणी भेटले की म्हणायचे वाचून दाखवाल का मला जरा. याला म्हणायचं ज्ञान पिपासू. ईदमध्ये 2 दिवस सुट्टी मिळाल्यानंतर कदाचित गीतेला हात घालीन, हा जो प्रकार आहे, हे सगळं एवढ्यासाठी सांगण्याचं कारण, आणि त्यात मी सुद्धा आहे, त्याचं सांगण्याचं कारण असं आहे की आपण ज्ञान पिपासू नाही आहोत. इथे प्रश्न असा झाला की जेव्हा हे महेंद्रनाथ सरकार तिथे आले आणि त्यांना कळालं, मग त्यांना हळूहळू कळायला लागलं की हे साधं नाही आहे प्रकरण. हा जो माणूस आहे ना, हा पेशंट, हा देव आहे. ही भरालेली सगळी ईश्वरकुटीतली माणसं आहेत. आणि मग त्यांचा रस वाढायला लागला. मग ते काय करायला लागले, मेडिकल काम 5 मिनिटात संपवायचे ना, तासभर बसायचे तिथं सगळे पेशंट्स थांबवून, का ऐकायचं आहे संपूर्ण. अशा या महेंद्रनाथ सरकारांनी मग स्वतःचा अभ्याससुद्धा चालू ठेवला होता. त्यांची स्वतःची अद्वैताची आणि द्वैताची लायब्ररी होती, ते शास्त्र वाचायचे. असे एकदा आल्यानंतर रामकृष्णाने एक सवय होती, भांडण लावून द्यायची ती, कसलं शास्त्राचं. अरे नरेंद्र बघतो हजारिका काय म्हणतो बघ, काय म्हणतो तो, म्हणतो अरे देव नाही म्हणतो बघ, त्याला लावून द्यायचे. बरं नरेंद्रांचं असं होतं, वादात कोणी त्यांच्यासमोर उभं राहणं अशक्यप्राय होतं. आणि ती गंमत बघत बसायची रामकृष्ण, त्यांना ती सवयच होती. त्याच्यात इच्छा कशी असायची पहा, परमेश्वराची योजना फार विचित्र असते. रमण महर्षींच्या बरोबर असंच व्हायचं, चर्चा व्हायची ए आणि बीची, उत्तर पाहिजे असायचं एक्सला. अशी चर्चा घडवून आणायची की जे आलेत त्यांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरं त्या चर्चेतून मिळतील. इकडे यांची चर्चा व्हायची, ज्यांना नुसतं ज्ञान घ्यायचं त्यांना ज्ञान मिळायचं, बाकी ज्यांच्या शंका निरसन व्हायचं. अशा पद्धतीने अवतार पुरुषांचं कार्य हे अशा पद्धतीने चाललेलं असतं. आता हे रामचंद्र हे जे महेंद्रनाथ सरकार होते, त्यांनी बोलता बोलता एक असं वाक्य उद्धृत केलं. वाक्य उद्धृत केल्याबरोबर नरेंद्रांनी विचारलं, हे आत्ता जे सांगितलेलं वाक्य ज्या पुस्तकामध्ये ते पुस्तक तुम्ही पूर्ण वाचलेलं आहे का? पण त्यावेळेस सत्य बोलणे हा रिवाजच होता. त्यामुळे ते म्हणाले नाही, मला आता इतकं नाही आठवते, मी काय पूर्ण वाचलेलं नाही, पण मी असं चाळलेलं आहे. ताबडतोब नरेंद्रांनी सांगितलं की ते साधारण 150 किंवा 151 पान आहे, आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं म्हणून तो पूर्ण पॅरेग्राफ म्हणून दाखवला. हे बघून महेंद्रनाथ सरकारांना कळेना की तुम्ही केव्हा वाचले, बरेच दिवस झाले म्हणाले ते. हा त्यांच्या स्मरणशक्तीचा एक आणखीन उपयोग. आणखीन एक त्यांचं उदाहरण आहे. स्वामीजी बेळगावला आले होते, आपलं बेळगाव कोल्हापूर जवळचं जे आहे ते. आणि हरिपाद मित्र म्हणून तिथे एक बंगाली होते, त्यांच्या घरी ते राहिले होते. त्यात आपण परिव्राजपुरात आपण परत पाहू, ते जरा विचित्रच प्रकरण होतं. गेले घरामध्ये तर कोणीतरी चिठ्ठी दिली होती, बाबा एक अमुक संन्यासी येणार आहे. म्हणतात संन्यासी म्हटलं की मग ते हातात ते सगळं चिमटा अमुक तमुक असलं काहीतरी कोणीतरी येणार आणि त्याला काहीतरी जेवायला घालायचं असं त्यांची. हा बघितलं तर हा इंग्रजी बोलणारा संन्यासी, पण नुसता इंग्रजी बोलत नाही आहे, हुक्का पण ओढतो. बरं एवढं करतो, त्याची पुस्तकं बघत म्हटलं तर तो ह्याच्यामध्ये बायबल, स्वामीजींच्या बरोबर बायबल होतं बरं का परिव्राजपुरामध्ये. हे सगळं पाहण्यासारखं आहे, ऐकण्यासारखं आहे. आपल्या मनामधल्या संकुचित संकल्पना ज्या धर्माच्या आहेत त्या किती चुकीच्या आहेत. त्यांचे गुरुही तसेच होते आणि हेही तसेच होते. त्यामुळे त्यांना कळेना की हा बायबल हुक्का ओढतो, इंग्लिशमध्ये बोलतो आणि BA झालेला आहे म्हणतो. मग त्यांनी मनात विचार केला, आजकाल काय सगळी यंग लोक जे आहेत ना ते नुसती फिरायला लागलेत वगैरे असं. मिस्टेक. ते नेमकं झालं कसं, त्या हरिपाद मित्रांच्या मुलाच्या संस्कृतची परीक्षा. ते पोरगा काहीतरी घोकत बसलं होतं, त्याला जमत नव्हतं ते व्याकरणातलं. ते हरिपाद बाबू त्याला काहीतरी शिकवत होते. हे सगळं बघितलं आणि स्वामीजी म्हणाले 2 मिनटं मी शिकवू का? त्याला कळे ना, हा माणूस ह्याला संस्कृत काय, तर स्वामीजींनी संस्कृतमध्ये सुरू केलं. स्वामीजीचं संस्कृत फार उत्कृष्ट होतं. आपण पाहिलेलं, बालपणी त्यांनी अमरकोश पाठ केला होता. पण शिकवण्याची हातोटी अशी होती, ते पोरगं 2 मिनिटात म्हणजे सगळं समजलं, अभ्यासच संपला तिथला सगळा. ते हरिपाद मित्र बघत बसले. या हरिपाद मित्रांनाही कळे ना. मग आता हे मोठे स्वामी आहेत, आता मग बोलायला सुरुवात झाली. मग ते स्वामीजींना तंबाखू आता चालतंय, आता काही ओढलं तरी चालतंय, कारण आता आदर सुरू झाला ना. स्वामीजी शांतच होते. सुरू केली चर्चा सुरू केली. स्वामीजींनी काय केलं, पटदिशी उदाहरण दिलं. कशातलं, जर वाचलं असेल आपण तर चार्ल्स डिकिन्सचं पिकविक पेपर्स नावाचं एक पुस्तक आहे. पिकविक पेपर्समधलं त्यांनी उदाहरण नुसतं नाही दिलं, 1-2 पानं म्हणून दाखवली. आता हरिपाद मित्रांची पंचायत झाली. ते म्हणाले, हा विषय मी जरा बाजूला ठेवतो, मला फक्त एक सांगा,
हे कसं शक्य आहे? ते म्हणाले मग एक शक्यता आहे ह्याच्यामध्ये. कोणती? काल किंवा परवा किंवा येता येता तुम्ही कुठेतरी ट्रेनमध्ये वगैरे का असं काहीतरी वाचलं असेल तुम्ही. केव्हा वाचले म्हणून विचारलं. स्वामीजी सत्यवत. स्वामीजी म्हणाले 6 महिन्यापूर्वी एकदा आणि त्याच्या अगोदर शाळेत. अशी 2 वाचनं झालेली आहेत म्हणाले. ही स्वामीजींच्या स्मरणशक्तीचं आणखीन एक उदाहरण. आणि स्वामीजींचं आणखीन एक उदाहरण देतो. मेरठ नावाचं गाव आहे, मेरठ ज्याला म्हणतात आता उत्तर प्रदेशमध्ये. त्या मेरठमध्ये स्वामीजी होते. स्वामीजींच्या बरोबर अखंडानंद स्वामी म्हणून होते, त्यांचे गुरुबंधू दोघेही होते. गमतीचा भाग म्हणजे गुरुबंधू असून आपले गुरु असल्यासारखा मान होता बरं का. रामकृष्ण सांगून गेले होते या सगळ्यांना तुला सांभाळायचं आहे, नुसतं सांगून गेले नव्हते. ब्रह्मानंद महाराज एक एक महाराजांची जी पातळी होती ती खूप उंची होती. एक छोटंसंच त्याचं उत्तर रामकृष्णांच्या शब्दातलं सांगतो. रामकृष्णांनी आपल्या शिष्यांचं वर्णन करताना 5 शिष्यांचं वर्णन केलं आणि सांगितलं हे ईश्वरकोटी आहेत म्हणून. तिघांचं वर्णन केलं हे जन्मजात योगी आहेत म्हणून. दोघांचं वर्णन केलं आहे की येशू ख्रिस्ताबरोबर चाललेली ही दोघं जण आहेत म्हणून. असं कोणी सांगितलं आहे? रामकृष्णांनी सांगितलेलं आहे. अशा सगळ्यांचं नेतृत्व भाग लक्षात घेण्यासारखं आहे. सगळे चांगल्या सुशिक्षित घरातून आलेले, शिकलेले आणि रामकृष्णांच्या आशीर्वादाने पुनीत झालेले असे सगळे शिष्य होते. हे अखंडानंद महाराज काय करायचे? आपल्या गुरुबंधूची गुरुसारखी सेवा करायचे. मग स्वामीजींची सेवा म्हणजे ठरलेली असायची. एक तो हुक्का किंवा तंबाखूचा काहीतरी बंदोबस्त हा झाला पाहिजे. दुसरी गोष्ट भिक्षेचं काहीतरी बघा. आणि तिसरी गोष्ट वाचायला काहीतरी आणा. आता मला सांगा, स्वामीजींना वाचायला कुठून आणायचं? आपली घरं आहेत, आपण कुठेतरी लायब्ररीचा मेंबर होऊ शकतो. हे जाऊन बिचारे त्या मेरठच्या लायब्ररीमध्ये जायचे. कोण? अखंडानंद स्वामी म्हणायचे आमच्या स्वामीजींसाठी एक पुस्तक पाहिजे, द्याल का? तो विचारायचा कुठलं पुस्तक? आणि त्याला माहिती होतं रामायण महाभारत काहीतरी घेऊन जाईल. जॉन ल्युबॉक नावाचं पुस्तक आहे का तुमच्याकडे? म्हटलं आहे की. ते किती आहेत? तो म्हणाला त्याची मुळात त्या जॉन ल्युबॉक हा कोण होता? आपण कदाचित निओलिथिक पिरियड, पॅलिओलिथिक पिरियड ही नावं ऐकली असतील. ही नावं पहिल्यांदा प्रचलित करणारा हा माणूस जगला फार कमी. हा कोण कोण होता? हा बॅरन होता, म्हणजे सरदार होता. हा उत्कृष्ट लढवय्या होता. हा शास्त्रज्ञ होता. हा बँकर होता. बँक हॉलिडे नावाचा प्रकार आता आपल्याला माहीत झाला. पूर्वी बँकेला हॉलिडे नसायचे. बँक हॉलिडे या माणसाने पहिल्यांदा कायद्यानुसार काढले. हा मेंबर ऑफ पार्लमेंट पण होता. हा अँथ्रोपॉलॉजी नावाचं जे सायन्स आहे त्याचा जनक मानला जातो याला. आणि हा एथनोग्राफी नावाची जी एक ब्रांच आहे त्याचाही हा जनक आहे. आणि एवढं सगळं करून तो 34व्या वर्षी गेला. असा हा जो ग्रस्त आहे हा जॉन ल्युबॉक यांनी त्याच्या कारकिर्दीमध्ये 31 पुस्तकं लिहिलेली आहेत. ती सगळी पुस्तकं खंडांनी प्रकाशित झाली. एक जॉन ल्युबॉकचा खंड मी शोधून पाहिला केवढा असावा, तर साधारण एक जॉन ल्युबॉकचा खंड हा साधारण 600 पानाचा किंवा 500 पानाचा होतं. असे 9 काहीतरी खंड आहेत त्याचे. स्वामीजी रोज एक खंड मागून घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी परत करायचे. असं झाल्यानंतर 2-3 दिवस चाललं. त्याला वाटलं की पहिला आवडला नसेल, परत दिलाय, दुसरा पण आवडला नसेल. अरे हे चौथं पण लिहितो मात्र नंबर नाही. त्याने सांगितलं अखंडानंदाला 2 मिनटं थांबा म्हणाले. हे कोणासाठी घेऊन चाललं आहे? ते म्हणाले आमचे एक स्वामीजी आहेत. ते काय करतात? वाचतात. म्हटलं 1 दिवसात वाचतात, काही गंमत आहे का काय? म्हणाला असं हे पहा तुम्ही काय करताय मला सांगा. मला माझं पुस्तक व्यवस्थित आलेलं आहे परत. मला त्याची काही काळजी नाही आहे. मला प्रश्न एवढाच पडला आहे उगीच घेऊन जायचं घेऊन यायचं परत. तो म्हणाला बाबा उगीच नाही, आमचे स्वामीजी वाचतात. तो म्हणाला मला स्वामीजी दाखवणार, मला बघायचं आहे. म्हणे चला बघायला काय आहेतच ना म्हणाला. तो लायब्ररी सोडून अखंडानंदांच्या बरोबर स्वामीजींना भेटायला आला. स्वामीजींना नमस्कार केला. स्वामीजी असं असं मी ऐकलं आहे. म्हटलं बरोबर ऐकलं, ते बरोबर आहे. तुमचं 1 दिवसात वाचून होतं? म्हटलं होतं. मी आता म्हणली येताना बरोबर घेऊन आलो आहे. कोणता? पहिलं जे घेऊन गेला होता ना ते घेऊन आलो आहे. विचारू? म्हटले विचारा. बरं ह्या माणसाने काय केलं? काढलं पान. जिथं बोट गेलं ते पान काढलं आणि सांगितलं. स्वामीजींनी सुरू केलं की हे डाव्या बाजूला आहे, याच्यावरच्या बाजूला एक चित्र आहे, त्या चित्रामध्ये ते असं असं दिलेलं आहे आणि इथून अशी सुरुवात आहे. त्या माणसाने पुस्तक बाजूला ठेवलं, साष्टांग दंडवत घातला आणि काय कळालंच नाही त्याला हे काय प्रकरण आहे. बरं त्याला पुढे हे विचारता आलं नाही की तुम्ही हे कसं लक्षात ठेवतं? काहीच बोलला नाही तो. त्यांनी फक्त अखंडानंदांना सांगितलं तुम्हाला जेवढं लागेल तेवढं मी देतो, मी आहे तिथे या माझ्याकडे. अशी ही 4थी आठवण आहे त्यांच्या स्मरणशक्तीची. विचार करा आपल्या बुद्धीच्या कोणत्या ताकदीचा किती मोठा विकास होऊ शकतो.
आता जेव्हा ईशावास्योपनिषद किंवा केनोपनिषद आपण वाचू त्यावेळेला असं आपल्या लक्षात येईल की ज्या सिद्धींबद्दल आपण बोलतो, ज्या गोष्टींबद्दल आपण बोलतो, कारण शेवटी असं आहे, या इतक्या शरीरावर नियंत्रण ठेवण्यासाठी मला मेंदू दिलेला आहे. या शरीराची, या विश्वाशी असणारी जी जवळीक आहे, त्या जवळिकीचा अभ्यास करण्याची बुद्धी मला दिलेली आहे. आणि तीच जर मी वाढवत गेलो तर मला एकाच वेळेला माझं आत्ताचं ज्ञान एका क्षेत्राशी संबंधित आहे. मला या भिंतीच्या पलीकडचं नाही कळत. मला इथून दूर असलेल्या गोष्टींचे आवाज नाही ऐकू येत. माझ्या सगळ्या शक्तींवर मर्यादा पडलेल्या आहेत. या मर्यादा पडण्याचं कारणच असं आहे की या शक्तीचा जो स्रोत आहे तो स्रोत काही कवडशाच्या रूपांनी माझ्याकडे आलेला आहे. मी खिडकीतून सुद्धा सूर्य पाहिलेला नाही आहे. मी प्रत्यक्ष सूर्य तर पाहिलेलाच नाही आहे. केवळ परावर्तित प्रकाशावर माझं इतकं आयुष्य चाललं आहे आणि त्यातसुद्धा मी स्वतःला बुद्धिमान म्हणून घेतो, कारण बाकीच्यांच्याकडे परावर्तितसुद्धा प्रकाश दिसत नाही. आंधळ्यांच्या जगामध्ये अत्यंत अस्पष्ट प्रकाश दिसणारा मी आहे, अशी आपली अवस्था आहे. हे थोडंसं वाढत गेल्यानंतर एखाद्या खिडकीतून दर्शन व्हावं तसं दर्शन होतं. नंतर त्या भिंती निघून जातात आणि मग संपूर्ण ज्ञानसूर्य आपल्या कवेत येतो म्हणण्यापेक्षा आपण ज्ञानसूर्य होऊन जातो. आणि हे झाल्यानंतर काय होतं, आणि म्हणून रामकृष्णांच्या निर्वाणाच्या वेळेला रामकृष्णाने हात धरलेले आहेत स्वामीजींच्या हातात आणि सांगितलं आहे, नरेंद्रा, सगळं तुला देऊन टाकलं रे, तू मला भिकारी केलेस. या वाक्याचा अर्थ कळाला नाही असं नाही, पण नरेंद्र जे होते निरागस होते, बाळासारखे होते. ते म्हणाले, काय झालं स्वामीजी, काय झालं, काय दिल, काय असं म्हणता तुम्ही? ते म्हणाले, रे माझ्याकडे सगळं होतं ना, त्या सगळ्या सिद्धी मी तुला देऊन टाकल्या. ताबडतोब प्रश्न विचारला, कशासाठी असतात त्या सिद्धी? काहीही करू शकतोस. त्यांनी एकच प्रश्न विचारला, परब्रह्म मिळतं का? ते म्हणाले, नाही, सिद्धीने परब्रह्म मिळत नाही, तुमच्याकडे राहू देत म्हणाले. तरी दिलखुलास आपलं जितकं काय होतं ते सगळं त्यांना देऊन टाकलं होतं. अशा या स्वामीजींची आणखीन जी पुढची शेवटची जी घटना स्मृतीबद्दल आपल्याला सांगावीशी वाटते ती त्यांच्या शेवटच्या काळामध्ये घडलेली आहे. 1901-2चा काळ आहे. थोडे पैसे आता रामकृष्ण मिशनकडे यायला लागले होते. थोडे म्हणजे किरकोळच होते आणि भारतीयांना अत्यंत अभिमान वाटावी अशी गोष्ट आहे. म्हणजे जिथे म्हणतो ना की आपण शर्मेने आपण जिवंतसुद्धा राहू नये, अशा गोष्टी भारतीयांनी स्वामीजींच्या बाबतीत केलेल्या आहेत. आत्ता असणारा रामकृष्ण मिशनच्या जमिनीपासून ते इमारतीपर्यंत सगळा पैसा बाहेरनं आलेला आहे. एकाही हिंदू माणसाला असं वाटलं नाही की इतकं मोठं संघटन स्वामीजी उभा करतात, आपण थोडी मदत करावी. स्वामीजींना नावं कशी ठेवता येतील एवढंच काम आपण केलं. पण त्या बायकांनी आपल्या घरादारावर संपूर्ण तुळशीपत्र ठेवून पैसे स्वामीजींना दिलेले आहेत. या पैशातून स्वामीजींच्याकडे ती लायब्ररी उभा राहिली आणि त्या लायब्ररीमध्ये स्वामीजींचा कटाक्ष होता की वाचन चौफेर असावं म्हणून धार्मिक संघटनेच्या लायब्ररीमध्ये एन्सायक्लोपीडिया ब्रिटॅनिका मागवला होता. आपल्याकडे अशी संकल्पना आहे की त्याला ते काय करायचं, आपलं रामनाम ठीक आहे, काय होतं त्याला संयुक्तिक अध्यात्म म्हणतात, सोयीचं अध्यात्म. तुम्ही काय करता, मी रामनाम घेतो, याच्यामध्ये सगळंच होतं, ऐकणाऱ्याला बरं वाटतं, सांगणाऱ्याला बरं वाटतं. कारण साधना किती कठीण आहे. तुकाराम महाराज कशातून गेले, स्वामीजी कशातून गेले, असा तो एन्सायक्लोपीडिया ब्रिटॅनिकाचा नवीन हे आला होता, बॉक्स आला होता. ते उघडला, शरदचंद्र चक्रवर्ती नावाचे त्यांचे शिष्य बरोबर होते, त्याने ते उघडलं, लावायला लागलं. तर कपाटात लावत असताना स्वामीजींना म्हणाला, काय हे गंमतच आहे म्हणाला. त्याला वाटलं की आपण फार तात्विक बोलतो, त्यामुळे तो काय म्हणाला, स्वामीजी हे काय ज्ञानाचा अवडंबर माजून ठेवलेलं आहे, खरं ज्ञान फार छोटं असतात, हे एवढं कोणाचं काय वाचून होणार आहे का म्हणाले. का म्हणाले, असं का म्हणतोस, असं का म्हणतोस? तो म्हणाला, म्हणजे स्वामीजी 10 व्हॉल्यूम वाचून झाले आहेत, 11वा चालू आहे. मग तो हसला, हा विनोदच असू शकतो ना. स्वामीजी म्हणाले, मी गंभीरपणे सांगतोय, 10 वाचलेले आहेत, 11 चालू आहे आणि जो चालू आहे त्याच्यामध्ये एक छोटासा मार्कर घालून ठेवलेला आहे कागदाचा. त्यांनी पहिल्यांदा ते 11वं बघितलं, मार्कर होतं तिथे. मग शिष्यच होता, विचारलं, स्वामी आहे सगळं लक्षात राहतंय? ते म्हणाले, काढून कुठलंही बघ, विचारून बघ म्हणाले. मग त्यांनी 2-3 नंबरचं जे काय व्हॉल्यूम होतं ते काढलं, त्याच्यामध्ये जो विषय आला त्या विषयाची माहिती पॅरेग्राफ सहित सगळी स्वामीजीने सांगितली. असं 2-3 प्रश्न झाल्यानंतर त्यांनी ते सगळं ठेवलं
स्वामीजीचं दर्शन घेतलं आणि स्वामीजींना प्रश्न, लाडका शिष्य होता, एक प्रश्न विचारला स्वामीजींना, स्वामीजी आता मात्र तुम्हाला सांगावं लागेल हे कसं? उत्तर खूप सुंदर आहे स्वामीजींचं. शरद, त्याने सांगितलं आपल्या शिष्याला, शरद, नैष्ठिक ब्रह्मचर्य असेल ना तर ही स्मृती काहीच नाही इतकी स्मृती येऊ शकते. त्याला नैष्ठिक ब्रह्मचर्य हवं. म्हणून हनुमानाची बुद्धी, गणपतीची बुद्धी, या सगळ्या गोष्टींची आपण जेव्हा चर्चा करतो तेव्हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे, जी बुद्धी विकारांना वश होत नाही त्या बुद्धीचं तेज वेगळं असतं. जितकी बुद्धी कार्यब्रह्म किंवा विषयांकडे इंद्रियांच्या मार्फत पुढे पुढे जाते तितकी त्या बुद्धीची दार बोथट होत जाते. आणि सगळ्या उपनिषदांमध्ये, खास करून कठोपनिषदामध्ये परत परत यमराज सांगतायत, तीक्ष्ण भेदक अशा बुद्धीनेच केवळ तू त्या परमात्म्याला गवसणी घालू शकतोस. म्हणजे या प्रकारच्या बुद्धीचं संवर्धन असं केल्यानंतर शरदचंद्र मात्र थोडेसे आणखीन हुशार होते. त्यांना थोडी शंका राहिलीच होती मनामध्ये. म्हणून त्यांनी स्वामीजींना विचारलं, स्वामीजी केवळ ब्रह्मचर्यावर मला नाही वाटत इतकं काही शक्य असेल. आणि संवाद असा आहे, त्याच्यानंतर स्वामीजी गप्प बसले, त्याचं उत्तर दिलेलं नाही आहे. म्हणजे अजून काहीतरी आहे की नाही हे आपल्याला माहीत नाही, कारण तिथे स्वामीजींचा संवाद संपलेला आहे. अशा प्रकारची स्मृती लाभलेले जे स्वामीजी होते, हे आणखीन एका प्रसंगामध्ये आपल्याला असं दिसतं. 1896 साली केल म्हणून गाव आहे, जर्मनीमध्ये आहे. केल युनिव्हर्सिटी आहे आत्ता. किती मोठी युनिव्हर्सिटी आत्ताचे सांगतो, 27,000 स्टुडंट आत्ता आहेत तिथे. केव्हा झालेली आहे स्थापन? शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या अगोदर. केव्हा झाला राज्याभिषेक? अली पंचायत इतिहास 1676ला झाला. 1665ला ही युनिव्हर्सिटी स्थापन झालेली आहे. तिथे प्रोफेसर डायसन म्हणून होते. हे प्रोफेसर डायसन आणि स्वामीजींना ते भेटले आणि दोघांनी मिळून एकत्र स्वित्झर्लंडकडे हॉलंडमधून गेले. माझ्या सुदैवाने मी ते ॲम्स्टरडॅममध्ये ज्या हॉटेलात राहिले त्या हॉटेलात मी जाऊन आलो. इथे स्वामीजी राहिले होते. बरोबर 1900 या वया 1900ची साधारण मला वाटते सप्टेंबर ऑक्टोबर महिना असेल, कारण 31 डिसेंबर 1900ला स्वामीजी काठगोदाममध्ये होते. मायावतीकडे चालले होते, त्यांची प्रकृती बऱ्यापैकी ढासळली होती तोपर्यंत. हे जे प्रोफेसर डायसन होते त्यांची गंमत अशी होती की त्यांना कोणीतरी शाकुंतल वाचायला दिला. आता परत इथं प्रश्न येतोच, कारण आपण केवढा हे सुद्धा सांगता येईल, ते पाहिलेलंच नाही आहे. हा इंडॉलॉजिस्ट त्यावेळेचा, त्याला कोणीतरी वाचायला दिल्यानंतर ते जे शाकुंतल त्यांनी वाचलं, ते शाकुंतल वाचल्याबरोबर त्यांनी संस्कृतच्या अभ्यासाला सुरुवात केली. आता गमतीचा भाग, प्रोफेसर डायसन आणि स्वामीजी हे संस्कृतमध्येच बोलायचे फक्त. आता ही आपल्याला अभिमानाची की वैषम्याची गोष्ट आहे आपण ठरवायचं. हे डायसन स्वतःला देवसेना असं समजायचे. ते स्वतःच म्हणायचे, माझं नाव डायसन नाही आहे, माझं नाव देवसेना असं आहे, कारण मी हिंदू धर्मातला आहे. या डायसनवर, हा डायसन कोणाचा मित्र होता? निज्जे नावाचं नाव ऐकलं असेल तुम्ही. निज्जे हा त्याचा फार जवळचा मित्र. या माणसाची गंमत अशी होती, एका बाजूला विवेकानंद मित्र आणि एका बाजूला निज्जे असा मित्र. एक माणूस काय म्हणायचा, गॉड इज डेड असं त्याचं वाक्य आहे कुणाचं, निज्जेचं, आणि एक गॉडच होता आणि त्याच्यामध्ये डायसन होता. या डायसनची आणि स्वामीजींची कशी गंमत झाली, केलला भेटायला गेले होते हे, त्याच्या घरामध्ये स्वामीजी बसलेले होते. तर स्वामीजींचं कसं होतं हे परत आपल्याला पाहण्यासारखं आहे. स्वामीजी काहीतरी वाचत होते. आता वाचत होते आणि केलनी हाक मारली, उत्तर आलं नाही. त्याला मात्र ते वाईट वाटलं. ठीक आहे, म्हणजे विद्वान माणूस आहे पण थोडा उद्दामच आहे ना, कारण हे बरं दिसत नाही. बरं, जेव्हा नंतर थोडी ठीकठाक झाले, बोलायला लागले, तेव्हा चला म्हणलं तर चला म्हणले, सॉरी पण बोलले नाही. तो त्याला तर शेवटी तो गोरा माणूस आहे, त्याला ते एटिकेट्स काय बरोबर वाटले नाहीत. आता गमतीचा भाग असा झाला की जे वाचत होते ते वाचून सगळं संपलं. यांचा प्रवास सुरू झाला युरोपचा. या युरोपच्या प्रवासामध्ये काही दिवसानंतर डायसननी त्यांना विचारलं की स्वामीजी तुम्हाला एक मला विचारायचं आहे, अमुक अमुक दिवशी असं झालं होतं आणि तुम्ही मला ओला ओ दिली नाहीत. स्वामीजींनी पहिल्यांदा क्षमा मागितली आणि म्हणाले, खरंच हो, माझं लक्ष नव्हतं. डायसन म्हणाला, वाचतोय आम्ही पण वाचतोय, आता वाचताना एवढं लक्ष लागत नाही, बाहेरचं काय ऐकू येत नाही. म्हटलं माझं असंच होतंय.
मग त्यांनी विचारलं असं होतं म्हणजे इतकं तुम्ही? म्हटलं हो, वाचताना मी त्या वाचण्यातच असतो, दुसरं काही करत नाही मी. मग त्यांनी तोच प्रश्न विचारला, तुम्हाला आठवते? म्हटलं आठवते की सगळं वाचलं त्या दिवशी ते पुस्तक. त्याला ते पुस्तक माहिती होतं. माझ्या कल्पनेप्रमाणे ते पुस्तक पालग्रेव्स ट्रेजर या नावाचं होतं, कवितांचं पुस्तक होतं ते. स्वामीजींना विचारलं, स्वामीजी म्हणाले त्यातली 80 किंवा 79 नंबरची कविता असं काही ते म्हणाले, ती खूप सुंदर आहे. मग या बाबांनी ते उघडलं. स्वामीजींनी खडखड 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 ती कविता म्हणून दाखवली. डायसननं लिहिलेलं वाक्य असं आहे की इन माय लाईफ आय हॅव नॉट सीन अ पर्सन विथ सच अ ब्रिलियंट मेमरी विच इज आउट ऑफ मॅन्स कॅपॅसिटी. हे डायसननी स्वतः लिहिलेलं आहे. शॉपेनहावरचं नाव ऐकलं असेल तुम्ही कदाचित. परत आपल्याला वैषम्य वाटणारी गोष्ट आहे, उपनिषद जर उशाला नसेल तर हा माणूस झोपत नसायचा. त्याचा एक नियम होता की मरताना आणि झोपताना माझ्या शेजारी उपनिषद असावं, उपेन खात असं तो म्हणायचा त्याला. हा शॉपेनहावरचा प्रभाव जास्त पडला होता या डायसनवर, आणि त्याला आलेल्या सगळ्या शंका स्वामीजींनी त्या युरोप दौऱ्यामध्ये दूर केल्या. आणि त्याच वेळा त्यांना कोण भेटले? मॅक्स मुलर, मिसेस मॅक्स मुलर आणि डायसन, या 3 लोकांना स्वामीजी या दौऱ्यात भेटले. तिथं हा प्रसंग घडला. पुढे स्वामीजींच्या एक अगदी अलीकडं प्रकाशात आलेली गोष्ट म्हणजे सिस्टर ख्रिस्टीन नावाची त्यांची एक शिष्या होती. ही ख्रिस्टीन नावाची जी शिष्या होती ना, या पाश्चात्य शिष्यांचं खरोखरच कौतुक करावं तेवढं थोडं आहे. तो एक वेगळा विषय आहे. स्वामीजींच्या पाश्चात्य शिष्या असं एक वेगळं 3 किंवा 4 सत्राचं भाषण होऊ शकतं, इतकी माहिती आहे त्याच्यामध्ये. ते या सगळ्या शिष्या स्वामीजींच्यावर, आणि बेगडी प्रेम नव्हतं. सुट्टी मिळाली, रविवारला जोडून आली, असलं प्रेम नव्हतं ते. स्वामीजी आहेत ना, ते त्यांच्याकडून मला ज्ञान मिळणार आहे ना, तर माझं सगळं बाकीचं जितकं कर्मणुकीचं जे आहे सगळं मी सोडेन, फक्त या स्वामीजींसाठी राहीन, अशा पद्धतीने त्या इकडे आल्या. या सिस्टर ख्रिस्तीन नंतर पायात चपलासुद्धा नसताना अनवाणी कलकत्त्याच्या रस्त्यामध्ये हिंडलेल्या आहेत बरं का. सुखवस्तू घरातली बाई सगळं स्वामीजींना देऊन टाकलं, आणि रस्त्यातून गरम म्हणजे उन्हाळ्यामध्ये पायात चप्पल नसताना सुद्धा त्या फिरायच्या, आणि कुठेही तक्रार नाही. या सिस्टर ख्रिस्तींनी सांगितलेली एक घटना आहे, ती शेवटची घटना आहे, साधारण त्यांची स्मृती कळावी, त्यांची स्मरणशक्ती कळावी म्हणून. स्वामीजी स्वित्झर्लंडमध्ये एक भाषण देत होते. आता स्वामीजींची गंमत अशी होती की लोक स्वामीजींना, सगळ्यांना स्वामीजी वाटायचे नाही, त्यांना चमत्कारी पण वाटायचे ना. मग आपण जादूगाराला काय म्हणतो, हे काढून दाखवतोस का वगैरे, तसं ती लोक स्वामीजींचा वापर करायची. त्यातला एक जण उठला आणि म्हणाला, मी स्वीडिश हिस्ट्रीचा प्रोफेसर आहे म्हणाला. आता स्वीडनची हिस्ट्री आत्ता जरी आपल्याला विचारलं तरी आपल्याला स्वीडन आणि त्याची कॅपिटल याच्या आपल्याकडे काहीच माहिती नाही, हिस्ट्री कुठली माहिती असणार आहे. तो माणूस म्हणाला, मी स्वीडिश हिस्ट्रीचा प्रोफेसर आहे. बाई इथंपर्यंत ठीक आहे. आता ही स्वीडिश हिस्ट्री स्वामीजींना विचारावी, त्यांनी काय संबंध आहे त्याच्यामध्ये विचारलं. स्वामीजींनी उत्तर दिलं. तो म्हणाला, चुकते तुमचं. स्वामीजी काही बोलले नाहीत, सगळं गप झालं. दुसऱ्या दिवशी तिथंच प्रवचन होतं. तो माणूस येऊन स्टेजवरच पाया पडला. तो म्हणाला, मी जाऊन चेक केलं, स्वामीजी तुमचं बरोबर आहे म्हणाला. आता याच्यामध्ये किती अतर्क्यता आहे पहा. बंगालमध्ये जन्मलेले, स्वीडनचा अजिबात संबंध नसलेले, त्यांच्या इतिहासाबद्दल स्वीडिश हिस्ट्रीचा प्रोफेसर सांगत असताना, बरं तिकडचे प्रोफेसर काय आपल्याकडे डी वाय पाटीलसारखे प्रोफेसर नाही आहेत ते, त्यामुळे त्यांना सगळं ज्ञान असणार आहे त्याचं. असं असताना, कारण प्रोफेसरची पदवी तिथे मिळणे युनिव्हर्सिटीमध्ये हे खूप मोठं काम आहे अजूनसुद्धा. त्या काळी तर ते आणखीन अवघड होतं. अशाच त्याला निरुत्तर करणे, याचा अर्थ स्वामीजींच्या अभ्यासाची व्याप्ती किती होती एक, आणि दुसरी गोष्ट, खरंच अभ्यास झाला होता का की येत होतो? अभ्यास झाला होता की येत होतं? विचार करण्यासारखा प्रश्न आहे. किती ज्ञान असं असू शकेल? माध्यमातून ज्ञान तुम्ही किती घेऊ शकाल? असे हे 5 प्रसंग त्यांचे जे घडलेले आहेत, हे घडलेले प्रसंग पाहिल्यानंतर एक प्रश्न स्वामीजींना विचारला गेला की स्वामीजी, तुमचं स्वप्न काय होतं तुम्ही तरुण असताना? हा प्रश्न त्यांना अमेरिकेमध्ये विचारला गेला. स्वामीजींनी त्याचं उत्तर फार छान दिलं आहे. ते म्हणाले, मी जसा जसा पौगंड अवस्थेमध्ये, मोठा किशोर अवस्थेमध्ये गेलो, तशी मला 2 स्वप्न पडायची. स्वप्न हा शास्त्राचा विषय आहे बरं का. स्वप्न हा शास्त्रामध्ये चर्चेला आलेला विषय आहे. अनर्थक स्वप्न नावाचे, स्वप्नाचे 4 प्रकार आहेत. त्यातलं अनर्थक स्वप्न म्हणजे कोणतं स्वप्न आपल्याला पडतं ते, त्याला अनर्थक म्हणतात, पण त्याला काही अर्थ नसतो. बाकीची राहिलेली जी 3 स्वप्न आहेत ती शास्त्रामध्ये फार महत्त्वाची समजली जातात. त्यातलं एक स्वप्न
अर्थाधिक्य स्वप्न म्हणून आहे, ज्याच्यामध्ये खूप अर्थ भरलेला असतो. त्याचं उदाहरण देतो मी. तुकाराम महाराजांना गुरूंनी कसाच हे दिलेलं आहे, दीक्षा दिलेली आहे. स्वप्न माझी, त्या स्वप्नाला इतका मोठा अर्थ आहे. स्वामीजींना स्वप्न पडायचे, ती देवाची स्वप्न होती. त्यांना 2 स्वप्न पडायची. एक स्वप्न असं असायचं की त्यांनी या पूर्ण विश्वावर प्रभुत्व मिळवलेलं आहे. सगळं म्हणजे ज्याला आपण श्रेयस म्हणतो त्या सगळ्याची रेलचेल आहे. खूप मोठं राज्य आहे, खूप मोठी संपत्ती आहे, असं व्हायचं. आणि ते अनभिषिक्त सम्राट मी आहे अशा भावनेमधलं एक स्वप्न पडायचं. आणि दुसरं स्वप्न जे पडायचं ते बरोबर याच्या उलटं पडायचं. माझ्याकडे काहीही नाही आहे, मी फक्त कौपिन, एवढंच माझ्याकडे वस्त्र आहे, आणि कौपिनवंत हा खलू भाग्यवंत हा, असा मी आहे, असं एक स्वप्न पडायचं. मग विचारणाऱ्याने प्रश्न असा विचारला, मग ह्यातलं कुठलं स्वप्न पुढेपर्यंत गेलं? ते म्हणाले, जसा मोठा होत गेलो तसं तसं ते सगळं असणारं जे स्वप्न होतं ते कमी होत गेलं, आणि मी योगी आहे हे स्वप्न वाढत गेलं. असं त्यांना स्वप्न पडायची. आणि या सगळ्या स्वप्नाबरोबरच ते स्वप्न पडायचं जे रामकृष्णांनी विचारलं की तुला रात्री प्रकाश दिसतो का, ते स्वप्न त्यांना हे पहाटे पहाटे पडायचं. ते जे स्वप्न होतं ते नेहमी पहाटे पडायचं. आता ही झाली अवस्था स्वामीजींच्या शिक्षणाची. BA पर्यंत ते पोचले होते. BA झाले 1881ला BA झाले ते. त्यावेळची परिस्थिती कशी होती पहा. आपल्याला असं वाटतं ना की यार ते जुन्या काळी म्हणजे काय, तिथे सगळे देवाचं नाव घेणारी लोक, जुनी लोक त्या काळी म्हणजे किती, असं अजिबात नव्हतं. कदाचित धार्मिकतेमध्ये आत्ता आपण पुढे आहोत इतके ते मागे होते. कसे होते त्याचं वर्णन सांगतो. त्यावेळेला कलकत्ता हे ब्रिटिशांची राजधानी होतं, मोठं शहर. या शहरामध्ये ब्रिटिशांनी आपला ख्रिश्चन धर्माचा प्रभाव वाढावा म्हणून सगळ्या प्रकारचे प्रसाराची साधनं खुली केली होती. तेही ठीक आहे, पण त्याच्याबरोबरच जे जे हिंदू आहे ते ते खराब आहे असं सांगण्याचा एक हेच झाला होता. आणि ख्रिश्चन पाद्री किंवा फादर लोक कलकत्त्याच्या प्रमुख चौकामध्ये शनिवारी किंवा रविवारी उभा राहून बायबलपासून सगळ्यांच्या प्रती वाटायच्या. पण हे वाटणं इथंपर्यंत आपल्याला फारसं काही कळत नाही. गमतीचा भाग सांगतो. महेंद्रनाथ दत्त म्हणजे स्वामीजींचे भाऊ, त्यांनी लिहिलेली त्यावेळची परिस्थिती कशी आहे पहा. ते म्हणाले की परिस्थिती इतकी विचित्र होती की आम्ही वैष्णव आहोत हेच आम्हाला माहीत नव्हतं. चैतन्य महाप्रभूंचं चरित्र कुठे वाचायलाच मिळत नव्हतं. बायबल दिल्यामुळे प्रत्येकाच्या घरी बायबल एवढं होतं की म्हणूनच स्वामीजींच्या वडिलांना बायबल तोंडपाठ होतं, पण बाकीचं कुठलंच ग्रंथ माहिती नव्हता, कारण ग्रंथ नव्हतेच. एक त्यावेळेला एक लुई डेरेझिओ म्हणून एक प्रोफेसर आला होता कलकत्ता युनिव्हर्सिटीमध्ये, यंग होता तो. त्यांनी काय केलं होतं, सगळ्या यंग लोकांना धरायचं, आता तेच चालू आहे पण आता प्रोफेसर नाही कोणी, एवढंच यंग लोकांना घ्यायचं आणि भारत कसा खराब आहे, ही भूमी कशी मूर्ख आहे, आणि तुम्ही जे करता ते सगळं कसं चुकीचं एवढं सांगायचं. मग तो सांगायचा की काय करायचं, अरे ते काही नाही, असे काहीतरी मूर्त्या करतात आणि त्याची पूजा करतात, मूर्तीत काय असतं का, टाकून द्या, सगळे टाकायला तयार. मग काय करायचं, लाईफ इज मेंट फॉर एन्जॉयमेंट. त्याला डेरोझियन्स नावाची लोक म्हणतात, म्हणजे पूर्ण असे कॉलेजमधली लोक, बरीच पोरं रस्त्यातनं होई करून फक्त एक गाडी घ्यायची, ती घोडे गाडी, आणि त्याच्यात बसून, आणि गंमत म्हणजे स्वामीजी पण जायचे असे. त्यांची 4-5 दोस्त असेच होते, खाओ पिओ मजा करो. कोणत्याही प्रकारचा, आता धर्माची अवस्था कशी होती पहा. जातीवाद इतका बोकाळलेला होता की भट्टाचार्य ब्राह्मण गोस्वामी ब्राह्मणाबरोबर जेवायला बसायचा नाही. आमच्या घरी काहीतरी आहे आणि तुम्हाला बोलवलं असं आमंत्रण द्यायला आल्यानंतर त्याला 7 पिढ्यांचं सगळी डिटेल सांगायला लागायची. आणि हे स्वतः कोणी महेंद्रनाथ दत्तांनी स्वतःवर आलेला प्रसंग सांगितलेला आहे. बळी देण्याची प्रथा एवढी होती की बळी दिलेल्या बकऱ्याचं तोंड हातात घेऊन गल्लीतनं फिरत जाणे, हे मी म्हणतो मान्य करता येईल. अश्लील शिव्या देण्यासाठी आजोबा, मुलगा आणि नातू सभा भरून शिव्या देत असायचे आणि हसत असायचे. म्हणजे साधारण परिस्थिती त्यावेळची कळावी. आणि हे लिहिलेलं दुसऱ्या कोणी नाही, महेंद्रनाथ दत्तांनी लिहिलेलं आहे. या सगळ्याच्या बरोबर उलटं काहीतरी करावं, विरोध व्हावा म्हणून पहिल्यांदा राजाराम मोहन रॉय पुढे आले. राजाराम मोहन रॉय रामकृष्ण परमहंसांच्या जन्माच्या अगोदर 2 वर्ष वारले. खूप मोठा विचारवंत होता. पहिल्यांदा रिझनिंग ज्याला म्हणतात, कारण मीमांसा हातात धरून शास्त्राची चिकित्सा करणारा पहिला माणूस. पॉलिलिंग्विस्ट होता, मल्टीलिंग्विस्ट होता, खूप भाषा येत होत्या त्यांना.
मिरातुल अखबार नावाचं त्यांचं त्यावेळेला वर्तमानपत्र होतं. राजा राममोहन रॉयनी पहिल्यांदा थोडासा हिंदू धर्मामध्ये किंवा लोकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला. कारण प्रश्न असा होता, मूळचा धर्म कुठे आहे कोणालाच माहिती नव्हतं. अंधश्रद्धा इतक्या बोकाळलेल्या होत्या. 8 बसू नावाची घराणं होती. 8 बसू नावाचे घर होतं, बोस ज्याला म्हणतात ते. या 8 बोसांनी दारू पिण्यासाठी 8 मिळून एक टँक खरेदी केला होता. म्हणजे प्रत्येकाने थोडं थोडं करण्यापेक्षा त्यातनंच पाणी भरल्यासारखं घ्यायचं ते. अशी दारू पिण्याची प्रथा होती आणि हे बोस होते. या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा राजाराम मोहन रायांनी ब्राह्मो समाज काढला त्यानंतर थोडी बदल व्हायला सुरुवात केली आणि या ब्राह्मो समाजाचा पुढची धुरा जी ती देवेंद्रनाथ टागोरांनी पुढे नेली. पण तिथे थोडासा वाद झाल्यामुळे 2 ब्राह्मो समाज तयार झाले. एक साधारण ब्राह्मो समाज आणि एक नवा विधान. ते नवा विधान सुरू करणारे जे होते ते केशवचंद्र सेन म्हणून होते. फार विचारी, फार अत्यंत अभ्यासू चिकित्सक आणि योगी असा आहे. रामकृष्ण परमहंसांचा त्यांच्यावर अत्यंत स्नेह होता. किती मोठा होता हा माणूस हे आपल्याला माहिती नाही. जर इतिहास वाचला असेल तर त्या काळी राणीने त्यांची भेट घेतली होती इंग्लंडमध्ये. राजाराम मोहन रायांचा तर इतका प्रवास होता, त्यांचा मृत्यू ब्रिस्टॉलमध्येच झालेला आहे इंग्लंडमध्ये. असे हे जेव्हा परत सांगायला लागले तेव्हा मग गल्लीत असे 2 तट व्हायला लागले. पहिल्यांदा महेंद्रनाथ दत्तांनी असं वर्णन केले की एका बाजूला हे डेरोझियन्स असायचे, ते सगळ्या हिंदू लोकांना मारून बाजूला काढायचे. आता मात्र थोडंसं बसू आल्यामुळे मग दोघांची काहीतरी तुल्यबळ स्पर्धा चालायची. अशा प्रकारचं वातावरणात म्हणून पहिल्यांदा पाहिल्या रामकृष्णांनी नरेंद्रांना जेव्हा पहिल्यांदा पाहिलं बोललेले नव्हते, पाहिल्यानंतर उद्गार काढलेले आहेत. एवढ्या या कलकत्त्यासारख्या भौतिक विश्वामध्ये हा कसा काय, इथं हे प्रकरण कसं काय आलेलं आहे. कारण त्यांना संपूर्ण कलकत्त्याची कल्पना होती. अशा प्रकारचं हे जे वातावरण त्या काळचं होतं, त्या वातावरणामध्ये स्वामीजींना तरुण होते, क्रांतिकारी होते, अफाट वाचन होतं, काहीतरी करण्याची उमेद होती आणि पाश्चात्य तत्त्वज्ञान कोळून प्यालेले होते. त्यामुळं कारण सांगा नाही तर जमणार नाही अशा पद्धतीचा सगळा दोषा होता. या सगळ्यामध्ये त्यांना पटलं काय तर ब्राह्मो समाज पटला. म्हणून स्वामीजी पहिल्यांदा ब्राह्मो समाजात जॉईन झाले आणि ब्राह्मो समाजात स्वामीजींना दिलेलं काम सोपं होतं. कोणतं काम? ब्राह्मो समाजाच्या जेवढ्या प्रार्थना आहेत, कारण आवाज गायला स्वामीजींच्याकडे द्यायचे. स्वामीजी अगदी तन्मयतेने ती सगळे त्याला रविवारी सकाळी त्याला मॉर्निंग प्रेयर्स म्हणायचे. त्या सकाळच्या प्रार्थनेला ते जायचे, गायचे. असं सगळं चाललं होतं. केशवचंद्र सेनांबरोबर त्यांचे संबंधही होते, म्हणजे बोलणं चाललंही होतं. एक नाटकही दोघांनी मिळून केलं होतं. त्यात अभेदानंद नावाच्या साधूची भूमिका स्वामीजींनी केली होती. स्वामीजी म्हटले मला नाटक जमत नाही, काय करायचं असतं नाटकात? ते म्हटले स्वामीजी आहे तुम्ही, अभेदानंद ध्यानाला बसले, ध्यानालाच बसले. त्यांना काय तो प्रश्न नव्हताच. आणि पवाहरी बाबांची भूमिका कोणी केली होती? केशवचंद्र सेन. तारकानाथ संन्यालाने दिलेलं नाटक होतं ते नाटक केलं. अशा पद्धतीने त्यांचा संपर्क त्यांच्याशी होता. आता प्रश्न असा आला की हे सगळं चालू असताना पुढे ज्यांच्याशी संबंध येणार ती लीला त्याच वेळेला कलकत्त्यामध्ये चालू होती. त्या लीलेचं नाव रामकृष्ण परमहंस आहे. 1836 साली गदाधर या नावाने ते या विश्वामध्ये आले. सगळंच विचित्र, लीलाच होती, तो अवतार होता तो. 1836 साली जन्माला येऊन सुद्धा वयाच्या 11व्या वर्षी समाधी लागलेली आहे. कशी लागलेली आहे? आईने खायला दिलेले चुरमुरे खिशात धरलेले आहेत. ते खात खात शेताच्या बांधावरून येत आहेत. बाजूला पाणी थोडंसं किंवा भात लावला आहे, थोडं पाणी आहे, बांधावरून चाललेत. संध्याकाळची वेळ आहे, नुकतंच पाऊस येऊन गेलेला आहे. पाऊस येऊन गेलेले ढग कसे असतात, त्या ढगामध्ये संध्याकाळची वेळ असल्यामुळे क्रौंच पक्षासारखे काही पक्षी तिथं थव्याने असे येत आहेत. त्या पक्ष्यांकडं पाहायला गेले आणि समाधीत गेले आणि पडले. ते सगळे चिरपुरे पाण्यात पडलेले आहेत, हे तिथंच पडलेले आहेत. लोक आली, गदाधर पडला 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 म्हणून. त्यांना विचारलं काय झालं, म्हणजे फार सुंदर होतं. कुणीतरी चापटी दिली, म्हणाली पोरगं काय पण बोलतं, पडले खाली म्हणते चांगलं होतं. समाधी अवस्थेत होते. असे हे गदाधर जेव्हा तिथून घरी गेले परत, तेव्हा त्यांना शाळेत घातलं. ते टोळ म्हणायचे त्या काळी. टोळ म्हणजे कोपऱ्यावरची शाळा. अशा शाळेत गेले. ते काय मन लागेना त्यांचं. त्यांनी घरी सांगितलं मला हे काय देवाबिवाचं असलं तर चालतंय, मला हे असली काही शाळा बिळा नको. मोठे भाऊ रामकुमार म्हणून होते, ते त्यावेळेला त्यांच्या कुमार पकूर म्हणून त्यांचं गाव होतं, 70 किलोमीटर कलकत्त्याहून.
ते काहीतरी आता जेवणाची काहीतरी व्यवस्था व्हायला पाहिजे म्हणून रामकुमार म्हणाले आपण शेवटी काय ब्राह्मण लोक आपण काय करायचं भटुगडी करायची. तेव्हा मी आता भट म्हणून जातो तिकडे, म्हणून ते पूजेसाठी कलकत्त्याला गेले. कलकत्त्याला गेल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी कसं केलं, आज यांच्याकडे पूजा उद्या त्यांच्याकडे पूजा असं चाललं होतं. काम वाढायला लागलं म्हणून त्यांनी भावाला निरोप पाठवला की इकडं काम वाढतंय, तुला यायचं असलं तर तू ये. रामकृष्ण परमहंस कलकत्त्यात दाखल झाले तर स्टॉन्च ब्राह्मण, कुणाच्या हातचं खाणार नाही. तेवढ्यात गंमत अशी झाली की तिथे एक खूप मोठं देऊळ बांधायचं काम चाललं होतं. कुणाचं चाललं होतं? राणी रासमतीचं काम चाललं होतं. राणी रासमती कोण? तो एक प्रारब्धाचा विचित्र खेळच आहे. एक साधी पोरगी, खेड्यात राहणारी, पाण्यामध्ये आपल्या नावेत बसून येते काय आपल्या मैत्रिणीबरोबर काहीतरी कपडे धुवायला म्हणून आलेली आहे, आणि इकडं त्याच वेळेला त्याच नदीमध्ये, हुगळी नदीमध्ये एक असं काफिला चालला आहे. त्या काफिल्यामध्ये त्यावेळचे जे सरंजाम आहेत ते बसलेत, ज्यांची पत्नी नुकतीच निवर्तलेली आहे. त्यांनी या मुलीला पाहिलं आणि त्यांच्या मनात अशी इच्छा झाली की हिच्याशी आपण विवाह करावा. आता हा मोठा माणूस, ती साधी मुलगी, पण असं असून सुद्धा तो विवाह झाला. विवाह झाल्यानंतर 3 वर्षात हे राजे गेले आणि ही राणी बनली, ही राणी रासमती. केवढी मोठी होती ती! आत्ता जर तिची संपत्ती साधारण अंदाजाने आपण पाहिली तर साधारण म्हणतो मी 3-4 हजार कोटी रुपयाच्या आसपास होईल अशी संपत्ती होती तिची. इतकी मोठी असताना किती मोठी होती आणखीन सांगतो तुम्हाला. टागोरांचे जे मूळ पुरुष आहेत, रवींद्रनाथ टागोरांचे आजोबा, या आजोबांना इंग्लंडला जायचं होतं. ते हे इंग्लंडला जाण्यासाठी जे पैसे उभा करायचे म्हणून त्यांनी आपला काही 24 बिघा म्हणून आत्ता तिथं जागा आहे, तिथं त्यांची इस्टेट होती. त्यातली काही इस्टेट विकली, पण ती इस्टेट विकत घ्यायला सुद्धा तुल्यबळ कोणी पाहिजे होती, ती या राणीने विकत घेतली होती. इतकी ती मोठी होती. फक्त एकच प्रश्न होता, पण महत्त्वाचा प्रश्न होता, ती शूद्र होती. ती आपल्या लवाजमासह पुरीच्या यात्रेला चालली होती. जगन्नाथपुरीला जाऊन यायचं. पुरीच्या यात्रेला जायचं म्हणून बोटीमध्ये बसली, बोट पाण्यात घातली आणि त्याच दिवशी रात्री तिला स्वप्नामध्ये देवीच आली आणि तिने सांगितलं परत जायचं म्हणून. का? मी तिथं आहे, मला काढायचं, माझी मूर्ती तिथं जमिनीखाली आहे, ती काढायची आणि मोठं मंदिर बांध. हीच तुझी यात्रा, इकडं जायची काही गरज नाही. परत आली. स्वप्नांना महत्त्व असतं. ती परत आली, तिने त्या मूर्त्या काढल्या आणि आत्ता जे दक्षिणेश्वर नावाचं जे मंदिर दिसतंय ते तिने बांधलं. मंदिर बांधलं, मूर्ती आली, प्राणप्रतिष्ठा झाली. आता प्रश्न महत्त्वाचा आहे, त्याची पूजा कोण करणार? पूजेला ब्राह्मण पाहिजे. रामकुमारांना निमंत्रण आलं रामकृष्णांच्या मोठ्या भावाला, पूजा कराल का म्हणून. रामकृष्णांनी थोडंसं इकडं तिकडं पाहिलं, ते काढून बघितलं. बाकीचे ब्राह्मण म्हणले शूद्राच्या घरी तुम्ही हे करताय ते करताय, शास्त्रार्थ झाला. शेवटी त्यांनी म्हणलं की घेतो मी ही जबाबदारी, हरकत नाही. रामकृष्ण म्हणाले आपल्या जबाबदारी करायचं, मला बोलवायचं नाही, मी शूद्रांच्या तिथे येणार नाही. मी कोणाचं सांगतोय? रामकृष्ण परमहंस, जे हीच व्यक्ती जी बरोबर 20 वर्षानंतर एका शूद्राच्या घरी आपल्या केसांनी घर साफ करत होते. हा फरक आहे. हे रामकुमार तिथं गेल्यानंतर 1 वर्षाच्या कालावधीमध्ये परत थोडंसं समजावून वगैरे करून शेवटी रामकृष्णांना तिथं आणण्यात आलं. किती वय असेल रामकृष्ण परमहंस जेव्हा पुजारी झाले तिथले? त्यावेळेला 16 वर्षाचं वय, 15-16 वर्षाचं वय होतं. पूजा सुरू झाली, पण पूजा सुरू झाल्याबरोबर त्यांच्या असं लक्षात आलं की एक तर मंदिर गंगेच्या शेजारी आहे, समोरून गंगा वाहती आहे, आजूबाजूला वनं आहेत, छोट्या छोट्या बागा बनवलेल्या आहेत, शिवाचं मंदिर आहे, गणेशाचं मंदिर आहे, विष्णूचं मंदिर आहे, ही 5 प्रमुख मंदिरं आहेत आणि काली माता समोर आहे. यांची आराधना सुरू झाली. साधना सुरू झाली आणि गंमत अशी झाली की साधना जेव्हा है ये वो आतश जो लगाए ना लगे और अगर लग गया तो बुझाए ना बुझे, असं त्याचं वर्णन केलं सुफींनी. ती आग जेव्हा लागली तेव्हा मात्र असं झालं की त्यांनी आपली साधना वाढवत नेली, पूजा करायचे. असं करत 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 एक वेळ अशी आली की साधनेचा परिपाक झाला. 3-3 रात्री त्यांनी ध्यानाला बसलेले आहेत. सारखी, कारण पुजारीच आहेत. मातेची, आईची पूजा चालू आहे, आईला नैवेद्य चालू आहे, आईला स्नान चालू आहे, आईची आज दुपार झाली, आईची झोपायची वेळ झाली, आईची वामकुक्षी सुरू आहे, सगळं आई आई आई. इकडे गंगा माता
स्नान गंगेला करायचं आहे, इकडे येऊन सगुण पूजा करायची आहे, निर्गुणाची साधना करायची, हे सगळं चालू आहे. अजून काही दर्शन नाही आहे. आता मात्र त्यांच्या प्रयत्नांचा कहर झाला आणि मग लक्षात आलं की हे माझ्याच्यानी हे होऊ शकत नाही. म्हणून शेवटी इतका राग सात्विक संताप अनावर झाला की त्या मंदिरामध्ये भिंतीवर ठेवलेली तलवार आपल्या हाताने जाऊन उचलली आणि मानेवर अशी मारणार त्यावेळेला तलवारी सकट खाली पडले. त्या स्थितीमध्ये जवळजवळ 1.5 दिवस होते. मग काय झालं त्या स्थितीमध्ये याचं आपल्याला फार कुतूहल आहे ना. काय झालं स्वतः स्वामीजीच सांगतायत, स्वतः रामकृष्ण सांगतायत. रामकृष्णांनी वर्णन केलंय. त्याचं वर्णन असं आहे की प्रचंड तेजाच्या लाटाच्या लाटा येत आहेत. खूप दूरवर त्या लाटा गेलेल्या आहेत. जिथं जिथंपर्यंत नजर पोचेल तिथंपर्यंत फक्त तेज भरलेलं आहे. अशा त्या लाटा माझ्याकडे येत आहेत आणि मला आईचा फक्त हात दिसतोय. आपल्या हाताने आई मला ओढून 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 नेती आहे आणि मी त्या तेजाचे जे कल्लोळ आहेत त्या कल्लोळामध्ये हळूहळू हळूहळू मी पुढं जातो आहे. अत्यंत समाधान वाटणारं असं हे वातावरण आहे. इथं होणारा आनंद जो आहे त्याचं वर्णन नाही. आता पहा थोडंसं कसं जवळ वाटतं बघा. आनंदाचे डोही, आनंद तरंग, 2 वेगळ्या कालामधले संत एकच वर्णन करतायत. ही कॉन्स्पिरसी नाही आहे, हा अनुभव आहे आणि तो एकच असतो. असा अनुभव आल्यानंतर जवळजवळ 1.5 दिवसांनी शुद्धीवर आले आणि शुद्धीवर आल्यानंतर गंमत अशी झाली, सगळंच बदललेलं होतं. भिंत बघावी आई, मांजर बघावं आई, आई बघावं आई. आणि अशी गंमत झाली. स्वामी रामकृष्ण परमहंसांचं वाक्य आहे, देवाचं वाक्य आहे, असत्य होऊ शकत नाही, आपल्याला ऐकण्यासारखं आहे. आईच्या श्वासाची उष्णता हातावर लागायची. रामकृष्ण परमहंसांचे लिहून ठेवले त्यांनी. पूजेला बसायचे, आईशी वार्तालापच चालू असायचा. आपणच म्हणायचे करू, फूल घालू का, असे फूल घ्यायचे आपल्या पायाला लावायचे आणि देवीला द्यायचे. तेवढ्यात आईला म्हणायचे आई प्रसाद आणलाय, तू काय खात नाही आहेस, काहीच काय करत नाहीस. अच्छा मग तेवढ्यात मांजर आलेलं बघितलं. आई आई अच्छा आई तू आज इकडे आली आहेस काय, मांजरालाच प्रसाद. बघणाऱ्यांना कळत नव्हतं. एकतर या माणसाला वेड लागले. ताबडतोब जाऊन सांगितलं. राणीची जावई जी होते ना माथुर बाबू, त्यांच्याकडे ही सगळी व्यवस्था होती. ते तरा 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 आले हे सगळं ऐकून आणि भिंतीच्या मागे खांबाच्या मागे वरून पाहिलं. तयारीचा माणूस होता, त्याच्या लक्षात आलं. सगळ्यांना बोलून सांगितलं अजिबात त्यांच्यामध्ये पडायचं नाही म्हणाला. हे जे चाललंय ते वेगळ्या प्रतलावरचं आहे, तुम्ही फक्त बघत बसा. आई काय करायची रामकृष्णांसाठी, शारदा मातेंनी धुतलेलं पातळ किंवा जे काय लुगडं असेल ते काय आता वाळत घालायचं आहे. तर वाळत घालायला कोणीतरी तिकडं धरायला लागतं ना, आईला बोलवायचं. आई त्या बाजूला साडी धरायची, रामकृष्ण या बाजूला साडी धरायचे, त्या निर्या काय असेल ते सगळं व्यवस्थित करायचं आणि वाळत घालून टाकायचं. हे केव्हा झालं त्यांना माहीत नसायचं. शारदा मातेंना किंवा बाकीच्यांना असं वाटायचं की पंचा कोणी वाळत घातला, साडी कोणी वाळत घातली. याला म्हणतात तादात्म्य, याला म्हणतात देवाशी समरस होणे, याला म्हणतात देवत्वानी जगणे, यालाच म्हणतात सायुज्य मुक्ती. आणि हे जे होतं याच्यामध्ये द्वैत होतं. आई आणि मी, भक्त आणि देव अशी भावना होती. पण ती इतकी अत्युच्च भावना होती म्हणून तुकाराम महाराज म्हणतात कुणाला हवाय मोक्ष, तुझा तू तुला घेऊन टाक, तू इथंच थांब. इतकंच नव्हे, तुकाराम महाराजांचा अधिकार इतका मोठा आहे, हिनवलेला आहे देवाला. आपण नाही का म्हणत की माझ्याकडे तुझ्याकडे नाही, तसं देवाला म्हटलंय की अरे तू भक्तच होऊ शकत नाहीस, तुझा काय प्रॉब्लेम आहे, मी भक्त होऊ शकतो ना, तुला ती संधीच नाही आहे. इतका अधिकार, याला प्रेमाचा अधिकार म्हणतात. तो अधिकार रामकृष्णांना लाभलेला होता. अशा पद्धतीचे रामकृष्णांची 12 वर्ष गेलेली आहेत. एक तप स्वतः रामकृष्णांनी नरेंद्रांना सांगितलेलं वाक्य आहे, नरेंद्र 12 वर्ष गेली रे बाळा, आईला समजून घेण्यात 12 वर्ष गेली माझी. म्हणून नेहमी रामकृष्ण म्हणायचे पाहायचं आहे ना देव. नरेंद्रांनी विचारलेला पहिला प्रश्नच तो असा होता,
तुम्ही देवावर विश्वास ठेवता का? हो म्हणाले. ते कसं? तर ते म्हणाले तुझ्यापेक्षा जास्त स्पष्ट दिसतो म्हणून. गमतीचा एक संवाद आहे नरेंद्रांच्या आणि रामकृष्णांमधला, ऐकण्यासारखा आहे, लक्षात ठेवण्यासारखा आहे. नरेंद्रांचा त्यांचा संवाद चालला आहे देव आहे की नाही याच्यावर. एक कारण मीमांसेवर श्रद्धा ठेवणारा अत्यंत डोळस शिष्य आणि एक अनुभव घेतलेला गुरु. चर्चा कशी चालू आहे पहा. प्रश्न विचारत नरेंद्र की जर जो दिसतच नसेल तर त्याला ईश्वर नाव द्या आणि देव द्या, भगवान म्हणा, तो नाहीच आहे तर कशाला त्याच्या भानगडीत पडायचं. रामकृष्ण अगदी निरागसपणे विचारतायत, मग मी बघतोय ते कोण? कसा संवाद आहे पहा. नरेंद्र म्हणाले याला मेंटल डिरेंजमेंट म्हणतात, मानसिक आजार म्हणतात. रामकृष्ण इतके निरागस आहेत. हो नाही पण बोलती मी, म्हणजे आम्ही बोलतो. तर ते म्हणाले नाही असं वाटतं आपल्याला कधी कधी. आता मात्र शंका आली. काय होतं जेव्हा योगी अशा पदाला पोचतो ना, तो बरोबर बालकासारखा निरागस होतो. रामकृष्ण बऱ्याच वेळा जाऊन आईला म्हणायचे, आपण नाही का म्हणत आई मारतोय बघ मला, तसं त्यांनी आपल्या पुतण्याची भाच्याची कंप्लेंट केलेली आहे. आई मला हृदय खूप त्रास देतो ग. त्याला बोललेले नाही आहेत. इतकं मृदू. प्रश्न असा आहे ते विष्णू आहेत, स्वामीजी शिव आहेत. शिवाच्या वाटेला कोणी जात नाही. विष्णूला बराच त्रास सहन करावा लागतो. हे असं बोलणं झाल्यानंतर रामकृष्ण आईकडे गेलेत आणि मातेला विचारतात, हा नरेंद्र जो आहे ना, हा मला असं असं सांगत होता, मी तुझ्याशी बोलतोय तू म्हणतोय तू नाही, असे कसं काय करायचं वगैरे. मग तिथून परत आले. नरेंद्र सांगितलं मी विचारून आलोय, आहे ती आहे. याला म्हणायचं निरागसपणा, इतका विश्वास. काहीही विचारलं की रामकृष्णांचं एकच उत्तर असायचं, आईला विचारून येतो. म्हणून तोतापुरी महाराज पहिल्यांदा जेव्हा आले दीक्षा द्यायला तेव्हा ते म्हणाले तुमचं काय भाकरी बनवून झालं का? कारण ते अद्वैती होते, त्यांना हे भजन भक्ती होते. म्हणून रामकृष्णांना म्हणले तुमचं भाकरी वगैरे बनवून झालं असेल तर आता या इकडे. ते आले. तुला निर्विकल्प समाधी घ्यायची आहे का म्हणून विचारलं. इतके निरागस होते ना. 2 मिनटं आलोच, आईला विचारून येतो. त्यालाही वाटलं यांची आई आहे वाटतं इथं आत कुठेतरी. पण त्यांना हे आई बी असलं काही प्रकरण नव्हतं. अद्वैती होता तो. तो रस्त्यातून चालला तर त्याला काही दिसायचं नाही. तो म्हणायचं हे सगळं अभावात्मक आहे आणि नुसतं म्हणत नव्हता, त्या स्थितीला पोहोचलेला होता तो. हे जायची विचारण्याची. आईला विचारलं आई असं असं तो मला शिकवतो म्हणते, घेऊ का गं? काय देवाशी संवाद आहे. आता यशोदा जर बोलत असेल, आता नंदबाबा जर बोलत असतील, गोपी जर बोलत असेल, अर्जुन जर बोलत असेल, राधा जर बोलत असेल, तर त्यात काय तथ्य नाही असं कसं म्हणता येईल. तिथून ते परत यायचे आणि म्हणायचे आईने परवानगी दिली. आणि गंमत अशी झालेली की या सगळ्या प्रकारामध्ये ज्या माणसांनी भक्तीची हेटाळणी केली तो नंतर भक्त झाला आणि जो भक्त होता तो निर्विकल्प समाधीत गेला. इतकं छान हे त्यांचं चरित्र आहे. या रामकृष्णांची पुढे अशी गंमत झाली की एकदा हे तेव्हा सगळं झालं, पहिल्यांदा जेव्हा देवीचा साक्षात्कार झाला, हे आणखीन पाहण्यासारखं आहे. शरीरामध्ये जे कृष्णमूर्तींचं चरित्र जर कोणी वाचलं असेल, पोपुल जयकरांनी लिहिलेलं आहे, खूप वाचावं, खूप खूप समजण्यासारखं आहे. जे कृष्णमूर्ती बऱ्यापैकी जगले, त्यांचं वय खूप तेजस्वी होते. त्यांच्याबरोबर राहिलेल्यांना कधी विचार म्हणजे ते सांगतील ज्यांनी ऐकलेलं आहे. अशी बरीच लोक आहेत. पुण्यामध्ये इंटरनॅशनल बुक स्टॉल म्हणून आहे, त्याचे जे मालक आहेत त्यांची आणि ते माझ्या ओळखीचं असलं. मी त्यांना विचारलेलं की तुम्ही ऐकले, तुम्हाला प्रत्येक ज्यांनी त्यांना पाहिलं आहे त्यांनी वेगळ्या प्रकारचं वर्णन केलेलं आहे. या जय कृष्णमूर्तींनी असं सांगितलं जाण्यापूर्वी की आता या शरीराला हे तेज सहन होणार नाही, आता त्याची धरायची शक्यता जी आहे ना ती संपलेली आहे. आणि हे खरं असतं. हे खरं कसं असतं तर जेव्हा आईनी पहिल्यांदा दर्शन दिलं रामकृष्णांना तेव्हा रामकृष्णांच्या शरीरामध्ये ती होती. शेवटी असं आहे, रंध्र व्याप्त. अक्कलकोटच्या महाराजांनी पायाला कान लावून टिळकांचं भाषण चौपाटीवरचं ऐकवलं होतं कोणाला, दादासाहेब खापर्ड्यांना. हे कसं केलं होतं. किंवा गोरा कुंभाराचं आपण ऐकतो की हाडं घेऊन या म्हणून सांगितलं होतं की ज्या हाडांमधून विठ्ठलाचं नाव येईल ना ते त्याचं आहे. किंवा जनाबाईंच्या शेणींबद्दल असं म्हणतात की त्या शेणी कशा ओळखायच्या जनाबाईंनी लावलेल्या, ज्या शेणीतून विठ्ठलाचा ध्वनी येईल ना. हे आपल्याला सगळं कपोलकल्पित वाटतं, पण रोम आणि रंध्र जेव्हा परमेश्वराच्या अस्तित्वाने भरतात, कारण अहंकार गेलेला असतो,
मला सांगा, याच्यामधला मी डॉक्टर जाधव हे जर काढून टाकलं आणि मी जर जिवंत राहिलो तर काय राहील? फक्त चेतन तत्व आणि त्याच्याबरोबर असणारे पंचमहाभौतिक शरीर. आता प्रश्न असा होतो की जेव्हा चेतन तत्व विकसित होतं, देवाच्या स्वरूपाने जेव्हा शरीरात येतं, तेव्हा त्या शरीराला ते धरता येत नाही. एक असा नियम आहे, तो येईल आणि तो शास्त्राचा नियम आहे. निर्विकल्प समाधी लागल्यानंतर 21 दिवसाच्या आत शरीर जातं, जर परमेश्वराचा आशीर्वाद नसेल तर. आपल्याकडे देगलूरकर महाराज आले होते, चिन्मय महाराज. त्यांनी एक सांगितलं की कुंडलिनी जागृत झाल्यानंतर ती मांस खाते. त्यांनी असं शब्द वापरला होता. ही खरी म्हणूनच योगी कृश असतो. म्हणून जेव्हा आई भेटून गेली, आई जेव्हा शरीरात आली, त्याच्यानंतर रामकृष्णांची परिस्थिती एकदम खराब झाली. त्यांची आरोग्य एकदम हे झालं. त्यांना भयंकर संडासला लागलं, डिसेंट्रीचा त्रास चालू झाला. तो 6 महिने चालला आणि कुणालाच कळण्याचं काय करावं. त्यांची काय अवस्था झाली होती मी सांगतो. रामकृष्ण बसल्या बसल्या रडायला लागायचे आणि इतके अश्रू यायचे की लोकांना वाटायचं की काय झालं. तासन तास अश्रू यायचे. सगळे रोम उभे राहिलेले असायचे आणि जिथं बसतील ना तिथं हालायचे. ही सगळी महाभाव नावाचा एक भाव आहे. ही महाभावाची चिन्ह आहेत. 19 चिन्ह आहेत महाभावाची. जेव्हा तुम्ही विष्णुमय होता आणि मनुष्य शरीरात जिवंत असता, तेव्हा ती तुमच्याकडे येतात. आपल्याला त्यातला थोडासा अनुभव येतो. केव्हा एखादं चांगलं आख्यान ऐकलं की भरून येतं आपल्याला. एका क्षणासाठी महाभाव जागा झालेला असतो. आपलं पोर कुठेतरी गडबड झालेलं लहान पोर जर गेलेलं सापडलं दिसलं की एका क्षणासाठी श्वास गेल्यासारखं वाटतं. एखादं भीतीदायक काय बघितलं की रोम खडे होतात. हे सगळे एक एक गोष्टी आपल्याला एक एक सेकंदासाठी होतात. त्या अवस्थेत असणाऱ्यांना मात्र फार त्रास होतो. असं सगळं झाल्यामुळे मग यांना आपल्या गावाकडे पाठवलं की हे ठीक व्हावे. 1.5 वर्ष राहिले तिथे. तिथं गेल्यानंतर आईने नेहमीचा हट्ट धरला. आईचा हट्ट एकच असतो, लग्न कर. मग यांनी सांगितलं लग्न नाही, म्हणजे लग्न कर. लग्न कर म्हटल्यानंतर जसं गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं ना की अमुक ठिकाणी अमुक मुलगी तिला घेऊन ये, तिच्याशी माझं लग्न होणार आहे, तसंच रामकृष्णांनी सांगितलं. इकडे तिकडे जाऊ नका, अमुक ठिकाणी जावा, ते जयरामबातीमध्ये शारदा म्हणून आहे, तिला घेऊन या. झालं, ते लग्न झालं. हे ते 21 वर्षाची, माताजी 6 वर्षाची. झालं लग्न. लग्न झालं, 1.5 वर्ष तिथं राहिले. आणि त्यावेळेला कसं होतं, 6 वर्षाची मुलगी कुठे आता नांदायला जाणार आहे, अजून वेळ आहे. म्हणून ते सगळं झालं. 1.5 वर्षात स्वामीजी आले परत इकडं. रामकृष्ण कलकत्त्या आल्या, त्या तिथेच राहिल्या. कलकत्त्याला आल्यानंतर स्वामीजींच्या आयुष्यातला 3 अध्याय आहेत स्वामी रामकृष्णांच्या. पहिल्या अध्यायामध्ये त्यांची स्वतःची मुक्ती किंवा त्यांचं स्वतःचं परमेश्वर दर्शन कसं झालं किंवा मातेचं दर्शन त्यांना कसं झालं. दुसरा अध्याय जो आहे तो त्यांनी केलेल्या विस्मयकारक साधनांचा आहे. आणि तिसरा त्यांचा जो अंक आहे, लीला आहेत या सगळ्या परमेश्वराच्या लीलेंमधले हे 3 अंक आहेत. त्यातल्या 3ऱ्या अंकामध्ये शिष्य आहेत, पहिल्या अंकामध्ये साधना आहे आणि मधल्या अंकामध्ये विस्मयकारक साधना आहेत. त्या कोणत्या साधना आहेत हे आपण पुढच्या वेळेला पाहूया. ऐकण्यामध्ये, सांगण्यामध्ये, समजण्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या सगळ्या गोष्टींचा आपल्यामध्ये परमेश्वराच्या प्रती श्रद्धा वाढवण्यासाठी उपयोग व्हावा. या प्रत्येक वाक्यातून हे जसं सांगितलं तसं राहावं आणि हे नेहमी आठवावं. जिथे जिथे मी विकारांना वश होईन त्यावेळेला असे ताठ उभा राहिलेले स्वामीजी आठवावेत. जेव्हा जेव्हा एखाद्या स्त्रीकडे किंवा पुरुषाकडे किंवा अमुककडे किंवा विषयाकडे बघून काही विकार मनामध्ये पैदा होतील, त्या विकाराच्या वेळेला रामकृष्णांचा हात धरावा, त्यांच्यामार्फत आईचा हात धरावा. आणि मग आपल्याला साधनेमध्ये जी गती मिळते, कारण ती गती देण्याचं कसं आहे, गणिताच्या नियमाप्रमाणे 2 अधिक 2 4च होतात. 2 अधिक 2 12 करायचे असतील तर ते फक्त तो करू शकतो. त्याचं कारण असं आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी त्याची शक्ती आहे. त्यामुळे त्याची जर कृपा झाली तर तो इयत्ता बायपास करून डायरेक्ट 10वीमध्ये घेऊन जाऊ शकतो. म्हणून नेहमी जे सांगितलं ते स्वामीजींच्या चेहऱ्यासमोर हे भावानी कळून घ्यावं. त्याला भाव म्हणतात. म्हणून आपण पूजा करताना जो भाव आणतो तसं कथा ऐकताना भाव असावा, विचार करताना तो भाव असावा. स्वामीजी मला काय म्हणतील, आपल्या समोर स्वामीजी उभा राहिले तशी आपण संकल्पना करू शकतो. कसे असतील स्वामीजी ही संकल्पना करू शकतो. स्वामीजींचे डोळे कसे असतील, स्वामीजी कसे बोलत असतील, रामकृष्ण पूजा कशी करत असतील आणि मी पूजा कशी करतो. आणि मग ती जी छोटीशी मूर्ती आहे बाळकृष्णाची किंवा शंकराची,
ती हळूहळू वेगळ्या प्रकारचा आकार धारण करायला लागेल, त्याच्यामध्ये जिवंतपणा यायला लागेल. तिला दिलेलं फूल जे आहे ते एखाद्या माणसाला चढवल्यासारखं फूल आहे, तसं ईश्वराला ते फूल चढवल्यासारखं होईल. त्याच्या समोर जेव्हा आपण मागू तेव्हा असं लक्षात येईल की मागणं कसं शक्य आहे. ज्याला सगळंच कळतं त्याला मी काय मागणार आहे हे कळू नये. बरं, दुसरी गोष्ट, त्यांनीच मला सांगितलेलं आहे की तुला प्रारब्धाप्रमाणे जे मिळालं आहे ते मिळालं, मी एवढीच व्यवस्था करू शकतो. तेव्हा त्यांना एवढंच सांगावं लागेल की मला प्रारब्धाप्रमाणे जे मिळालं आहे ते तसंच राहू दे देवा, पण या सगळ्या मिळालेल्या सुखदुःखाच्या टक्क्या टोणप्यामध्ये तुझा विसर मला पडू नये, एवढीच त्याच्याकडे प्रार्थना करूया. हरि ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती.